गुड मॉर्निंग. आवाज खूपच गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आफ्टरनून दादा. मी वंदना शिंदे, माय वेदिक ॲग्री या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण माय वेदिक ॲग्री या प्रोग्रामसाठी जमलेलो आहोत. ॲग्रिकल्चर मध्ये आपण काय ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चरची काय क्रांती करू शकतो किंवा हे प्रोडक्ट काय आहे, आपण इथं कशासाठी आलेलो आहोत, हे सगळं पुढच्या 2-3 तासांमध्ये आपल्याला सर्व गोष्टी क्लिअर होणार आहेत. तर त्यासाठी आपण बऱ्याच वेळचा सगळेजण वेट करत आहोत. कारण आपल्याकडे येणारी काही मंडळी आहेत, खूप लांबून येत आहेत. सातारच्या लोकांना काही थोडासा विलंब लागलेला आहे. 15-16 लोक आहेत, येत आहेत, ऑन द वे आहेत. काही थोड्या वेळात ते पोहोचतील. पण तोपर्यंत आता जास्त वेळ न घेता आपण प्रोग्रामला सुरुवात करणार आहोत. तर सर्वप्रथम तर सांगायचं जर म्हटलं तर माय वेदिकचे जे प्रोडक्ट आहेत तर ते प्रोडक्टचे रिझल्ट आतापर्यंत घेतलेत का, तर 100% घेतलेत. 100% त्याचे रिझल्ट घेतलेत आणि प्रोडक्टचे रिझल्ट एवढे सुंदर आलेले आहेत. म्हणूनच आज हा आपण फक्त शेतकरी लोकांसाठी हा प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे. पण शेतकरी लोकांना थोडंसं गावाकडनं पुण्यात आणि पुण्यातून चिंचवड असा प्रवास करणं काही लोकांना थोडंसं कठीण पण झालेलं आहे. त्याच्यामुळे आणि वाय तापमान वगैरे जे पाहता तर थोडंसं उपस्थिती आपल्याला कमी दिसते. पण काही हरकत नाहीये, जेवढे लोक आले तेवढ्यांच्या सोबत, कारण इथं एक व्यक्ती एका भागातून आलेला आहे. असं नाही की एकाच ठिकाणातून सगळे लोक आहेत. त्याच्यामुळे आपलं हे जे काही होणार आहे तर हे एक व्यक्ती एक गाव कव्हर करणारी व्यक्ती आहे. अशा पद्धतीने आपल्याला खूप मोठ्या लेवलला मोठी हिस्ट्री आपण ऍग्रिकल्चरच्या माध्यमातून करणार आहोत. कारण आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि या कृषी प्रधान देशामध्ये आज आपण जे शेतकरी ते म्हणजे फर्टिलायझरच्या माध्यमातून जे उत्पन्न घेत आहेत तर तेच आपण ऑर्गॅनिक उत्पन्न घेणार आहोत. पण त्याचं ऑर्गॅनिक उत्पन्न घेताना बऱ्याचदा शेतकऱ्यांचं म्हणणं येतं की ज्यावेळेस आम्ही ऑर्गॅनिक उत्पन्न घेतो तर त्यावेळेला उत्पन्न कमी होतं. म्हणजे जे काही आपल्याला धान्य पिकवायचं असेल किंवा कडधान्य असतील किंवा फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील, तर याचं उत्पन्न कमी मिळतं. असं ऑर्गॅनिकच्या पद्धतीने म्हणजे परवडत नाही घ्यायला, तर असं शेतकऱ्यांचं म्हणणं असतं. पण त्याच गोष्टी आज आपण इथं क्लिअर करणार आहोत की आपले हे जे खतं जे आपण औषधं वगैरे वापरणार आहोत की जे पूर्ण ऑर्गॅनिक आहे, याच्या माध्यमातून आपलं जे काही उत्पन्न आहे तर ते 25 ते 30% त्याची वाढ कशा पद्धतीने होणार आहे आणि ते कशा पद्धतीने आपल्याला प्रोग्रेसिव्ह असणार आहे किंवा आपली शेती जी काय आहे तर ती जमीन आपली आज फर्टिलायझरच्या माध्यमातून एकदम कडक झालेली आहे. त्याच्यात पूर्णपणे पेस्टिसाइड्स टाकलेले आहेत आणि त्याच्यामुळे माणसाच्या जीवितवाला हानी पोहोचते. आज जर पाहायला गेलं तर पूर्वीसारखी जीवनशैली राहिलेली नाहीये. कारण आज पालेभाज्या आणल्या, फळभाज्या आणल्या, काही जरी आणलं आणि आपण डायरेक्ट खाल्लं तरी ते आपल्या शरीराला खूप घातक आहेत. कारण त्याच्यावरती पूर्णपणे फर्टिलायझर म्हणजे पेस्टिसाइड्स फवारलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराला खूप घातक आहे. तर आज आपण जे ऑर्गॅनिक पद्धतीने शेती कशी करावी म्हणजे त्याच्यात कसे बेनिफिट शेतकऱ्यांना होतील आणि इतरांना पण होतील आणि त्याला त्या लेवलचं मार्केट सुद्धा आज मार्केटला उपलब्ध झालेलं आहे. ऑर्गॅनिक भाजीपाला, ऑर्गॅनिक फळं म्हणून आज आपण ठिकठिकाणी स्टॉल वगैरे पाहतो, त्याचे रेट सुद्धा अलग आहेत. पण त्याचं उत्पन्न पण तुम्हाला त्याच लेवलला मिळणार आहे. या सर्व गोष्टी पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तर असेच काही गोष्टींचे रिझल्ट पण आपल्या इथे आलेले आहेत. तर हे रिझल्ट मी सांगण्यासाठी काही लोक मंडळींना इथं बोलवणार आहे की त्यांनी ऑन फील्ड जाऊन शेतावरती जाऊन त्याचे रिझल्ट काढलेले आहेत आणि त्या पद्धतीने म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन आपण त्याचे डेमो पण दिलेले आहेत. काही डेमो सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा पाहायला मिळणार आहेत. पण प्रत्यक्षदर्शी तुम्हाला काही डेमो इथं सांगितले पण जाणार आहेत. तर प्लीज वेलकम. अक्रूज वगैरे या भागामध्ये त्यांनी जे काही डेमो वगैरे दिलेले आहेत तर त्याचे काही डेमॉन्स्ट्रेशन त्यांनी केलेले आहेत. तर त्याचे रिझल्ट कसे आहेत काय तर ते थोडक्यात आपल्याला सांगतील. माझं नाव ऋषभ शिंदे. बेसिकली माझं आजपर्यंत जे काही नेटवर्किंग मधलं काम आहे हे हेल्थ प्रोडक्ट मध्ये चालतं. फर्स्ट टाइम मी ऍग्री प्रोडक्ट मध्ये काम करतो, त्यामुळे एक्सपिरियन्स नवीन होता, नॉलेज पण त्या पटीत नव्हतं. आज खास नॉलेज घेण्यासाठी आलो. पण त्याच्यात मी काही रिझल्ट घेतले की जे, कारण शेतकरी बघा असं की त्याला रिझल्ट आला तर तो विश्वास ठेवतो, त्याला रिझल्ट आला तर तो कायम जाऊन तुमचा कस्टमर होतो.
तो जर नाही रिझल्ट आला तर तुम्हाला परत उभं पण नाही करत. आम्ही एक ठिकाणी पहिले टेस्टिमोनीसाठी दिलं होतं, कांद्याचं पीक होतं त्यांचं आणि त्यांनी सोडून दिलं होतं कारण कांदा पोसतच नव्हता कसलाच. तर त्यांनी त्यांच्या पूर्ण शेतात मारलं, पण राहिले फक्त 2 सरी त्यांनी तशा सोडल्या होत्या. आणि 21 दिवसांनी आम्ही परत जेव्हा त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी आम्हाला फरक असा दाखवला की ज्या आपलं प्रॉडक्ट मारलेलं नव्हतं तिथे 1 किलोमध्ये 10 ते 12 कांदे बसायचे आणि जिथं आपलं प्रॉडक्ट मारलं तिथं 1 ते 1.25 किलो फक्त 4 कांद्यांमध्ये भरायचं. म्हणजे इतका फास्ट कांदा पोहोचला होता की जो कांदा त्यांनी सोडून दिलेला होता. तर ते आता आपले म्हणजे आता आपल्या बरोबर ते वर्किंग पण करतात, ते बाकीच्या शेतकऱ्यांना पण रेकमेंड करतात. दुसरं एक कोरेगाव म्हणून कराडच्या इथे, तर तिथं आपण प्रॉडक्ट दिलं होतं आपलं लोकवन गहू त्याच्यासाठी. जनरली लोकवन गव्हाला काय असतं, त्याची जी लोंबी असते ना त्याला 30 ते 32 दाणे असतात फक्त. तर हे जी लोकांची गव्हाची लोंबी होती ना तिला 55 ते 52 दाणे एका लोंबीला आले होते. आणि ते पण त्याचं ते म्हणतात की चीक जो फुटतो तो एक्स्ट्रा फुटला होता, म्हणजे दाणे पण भरीव दाणे आले होते मोठे. तर असे 2 रिझल्ट आम्ही घेतलेले. त्याचबरोबर आम्हाला एक सुखेड म्हणून नेलं होतं शेत असतं, तिथं आम्हाला दाखवलं होतं की त्यांनी पहिले आम्हाला एका शेतात नेऊन दाखवलं की हा आमचा घुंगरू चा शेंगदाणा आहे, भुईमुगी. बेसिकली घुंगरू म्हणजे आपल्याकडे देशी असतो जो की जास्त उगवत नाही. आणि त्याच्यानंतर तिथून सेम वेळेला पेरणी केलं ना आम्हाला एक विलायती त्यांनी दाखवला आणि त्यांनी सांगितलं की उलट असतं की विलायती असा दिसतो आणि घुंगरू असा दिसतो. तर तो शेंगदाणा पण चांगला लागला होता, टपोरा लागला होता आणि त्याची चव पण चांगली होती. हे 3 रिझल्ट आम्ही घेतले. आमच्याकडे लोकांना बऱ्याच म्हणजे या प्रॉडक्टचा रिझल्ट पण आला तो विश्वास ठेवले आणि त्याच्यामुळे आता बरीच जी टीम आहे आमची खास फक्त शिकण्यासाठी येते की हे प्रॉडक्ट ऍक्च्युली अजून इफेक्टिव्हली आपण कसं देऊ शकतो. थँक्यू. सरांनी आता आपल्याला सुंदर असे 3 गावांमधले रिझल्ट सांगितलेले आहेत. तर गव्हावरती रिझल्ट काढलेला आहे, त्याच्यानंतर कांद्यावरती रिझल्ट घेतलेला आहे आणि भुईमुगावरती रिझल्ट घेतलेला आहे. असे 3 प्रकारचे रिझल्ट त्यांनी स्वतः घेतलेले आहेत, ते प्रॉपर लोणंदचे आहेत. तर या पद्धतीने रिझल्ट आता आपले चालू झालेले आहेत आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तर तुम्ही आजच्या प्रोग्राम मध्ये पाहणारच आहात. तसं पुढे वेळ न घेता मी इन्व्हाइट करत आहे अजय सर यांना. तर आणखीन एक 5 मिनिटाचा वेळ घेऊयात आपण. तर 5 मिनिट मी पुढे आणखीन बोलण्यासाठी इन्व्हाइट करत आहे नाना सरांना. सो प्लीज वेलकम नाना सर. ऍग्रिकल्चर आपण जे काही प्रोडक्ट देते त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं. विश्व सरांनी सांगितलं आणखीन काही सरांनी सांगितलं मी असं म्हणते असं कारण काय माझा मुलगा आहे. आता दोघे एकत्र जर काम करतोय तर वेगळे रिझल्ट असणार नाही. पण खूप रिझल्ट आहेत ऍक्च्युली. भुईमुगाचा सांगितलं असेल, गव्हाचा सांगितलं असेल, ऊसाचा सांगितलं आहे, कांद्याचा रिझल्ट खूप चांगला आहे. आंब्याच्या झाडावर सगळ्यात आपण बघितलं होतं की शेतकऱ्याकडे असं 5-6 झाडं होती आणि बांधायला लावली होती. 2 वर्ष लावलेत म्हणलं तर असं एक ठोक येतो एवढाच फक्त आणि फुटवाच आला नाही. आणि आपलं कांद्याला फवारायला दिलं होतं त्याच वेळेस त्यांनी फक्त सहज फवारणी मारली. सरासरी ना 6 ते 7 फुटवे आले आणि 1 ते 1.5 फूट हाईट वाढली त्याची. कांद्याला पण खूप चांगला रिझल्ट आलाय. शेतीच्या प्रॉडक्टचे रिझल्ट तर चांगलंच आहे. ज्यादा आपण शेतीच्याच प्रॉडक्टचं ट्रेनिंग घेण्यासाठी इथं आलोय म्हणून आपण शेतीवर बोलतोय. तर सगळ्यात महत्वाचं मी सरांचं परवाच एक लेक्चर ऐकलं होतं आणि सर म्हणजे त्यांच्या भाषेत परत ते सांगतील. पण तुम्हाला मी म्हणलं सर तुम्ही तो फोटो दाखवता भुईमुगाचा आणि बिफोर आफ्टर आणि एक्झॅक्ट तसाच रिझल्ट आलाय. त्या सरांचं एक वाक्य खूप आज मनाला भिडलं की सर मी तुम्हाला जरी रिझल्ट आता दिसत असतो ना तरी त्याच्या पाठीमागे 10 वर्षाची मेहनत आहे आमची या प्रॉडक्टवर. आणि थँक्स मी त्या दिवशी पण म्हणलं होतं. तर आपण जे प्रॉडक्ट वापरतो आपल्याला असं वाटतं की आता आपण कंपनी आपली नवीन आपण नेटवर्क मार्केटिंग मधून प्रॉडक्ट देतोय, पण ऍक्च्युली 10 वर्ष त्यांचा यातला अभ्यास आहे. त्यामुळे खूप चांगले रिझल्ट आहेत. आपण किती आता घेणार आहे त्याच्यावर अवलंबून आहे. जे ट्रेनिंग झाल्यानंतर आज जर शक्य झालं वेळ मिळाला तर आपण स्ट्रॅटेजी कसं काम करू शकतो, म्हणजे एखादा गाव कसं पकडायचं, तालुका जिल्हा त्या पद्धतीने आपण कसं पुढे जाऊ शकतो याची स्ट्रॅटेजी नक्की आपण बनवणार. कारण आपल्याला फक्त शेतीचं प्रोडक्ट चांगलं आहे, रिझल्ट चांगला आहे म्हणून कधीच कुठलंही प्रोडक्ट रिझल्ट चांगला आहे म्हणून चालत नाही. म्हणजे मी जर इतकी वर्ष मार्केटिंग मध्ये आहे, नेटवर्क मार्केटिंग मध्ये आहे, पण ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये आहे, तर फक्त प्रॉडक्टचे रिझल्ट चांगले आहेत म्हणून प्रॉडक्ट चालत नाही, तर ते चालवावं लागतं. नो डाऊट प्रॉडक्टचे रिझल्ट असेल तर आपण चालवू शकतो, पण ते चालवायचं कसं
कारण एवढं जबरदस्त प्रॉडक्ट आहेच. आता आपल्याला त्याच्या डीप मध्ये माहिती मिळणार आहे, आपला कॉन्फिडन्स वाढणार, कारण डीप मध्ये माहिती मिळाली की कॉन्फिडन्स वाढतो. त्याच्यामुळे सांगितलं आपण आज डीप मध्ये ट्रेनिंग घेतली. पण ऍक्च्युली ही टेरिटरी वाईज ज्यावेळेस आपल्याला काम करायचंय, डेव्हलप करायचंय, त्यावेळेस कसं नक्की करायचं. कारण समजा आपण नारायणगाव जुन्नर या भागात गेलो तर त्या भागातली परिस्थिती, त्या भागातल्या लोकांची मेंटॅलिटी, ते जर पश्चिम महाराष्ट्राकडे गेलो तर त्या भागातली परिस्थिती, त्या भागातली मेंटॅलिटी, मग इथल्या लोकांच्या बरोबर काम कसं करायचं, या भागात करायचं, किंवा नगरच्या पुढे गेलो तर तिथल्या भागातल्या लोकांची मेंटॅलिटी वेगळी. ती जरी तेच असलं तरी मेंटॅलिटी वेगळी. तर आपल्याला लोकांच्या मेंटॅलिटीवर, तिथल्या टेरिटरीवर आपल्याला काम करायचं. प्रॉडक्ट तर ऑलरेडी कुठल्याही पिकावर काम करणारच. तर आपण नेहमीच आता सांगतो की आपण एक एज्युकेशन सिस्टीम चालू करणार आहे. त्यातला हा पाहिजे तसा छोटासा प्रोजेक्ट चालू आहे आपला. पण येणाऱ्या काळामध्ये जसं प्रॉडक्ट ट्रेनिंग होती, ऍग्रिकल्चरची होती, हेल्थची होती, तसेच हे जे ट्रेनिंग झाले त्याचा एक्झॅक्ट फील्डवर जाऊन कसा वापर करायचा हे समजणं खूप गरजेचं आहे. कारण आपण इथं माहित आहे, माझं स्वतःच एक वाक्य आहे की आपण इथं फक्त लोकांचं ऊस, लोकांचा कांदा, लोकांचं हेल्थ एवढं सुधारण्यासाठी आलो नाही. ते प्रॉडक्ट सुधारणारच आहे. आपण ऍक्च्युअली आलोय आपला हेल्थ, आपल्या खिशाची हेल्थ सुधारण्यासाठी. तर ह्याच्या माध्यमातून आपल्या खिशाची हेल्थ कशी सुधारायची हे समजणं गरजेचं आहे. पण त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ट्रेनिंग. कारण जोपर्यंत ट्रेनिंग घेत नाही आपण, नॉलेज घेत नाही, नॉलेज घेतलं तर कॉन्फिडन्स वाढतो, कॉन्फिडन्स वाढला की एनर्जी. आणि जर तुम्ही एनर्जीने फील्डवर गेलात ना तर गॅरंटेड आहे तुम्ही घेऊन गेलेलं कुठलंही प्रॉडक्ट बरोबर गेलं. त्यासाठी नॉलेजची गरज आहे. आणि सरांना मी बघते त्या दिवशी 20-25 मिनिटच पहिल्यांदा ऐकले. मला एक खात्री आहे आज आपल्याला या 3-4 तासात इतकं काय मिळणार आहे ना की आपण प्रॉडक्टच्या वेळी परत आपल्या मनात कधी शंका नाही राहणार की कधी कुणाला फोन करून विचारले आता काय. तर खात्री आपण सगळे बसलेले खरं तर सगळेच त्या लेवलच्या आहोत. पण जाऊया पुढं. कारण आताच तर आपला आपण रांगतोय, अजून रांगायला पण सुरुवात नाही केली. आताशी कुठं पलटी मारली ऍज अ कंपनी म्हणून. हळूहळू रांगणार आहे, चालणार आहे. चालताना बऱ्याच वेळा मूल पडतं पण ते पडायला नाही शिकत, चालायला शिकत. सेम आपण पण आता चालायला शिकणार आहे. बऱ्याच वेळा आपण काही ठिकाणी पडणार आहे. मला काहीतरी आपण स्वतःला सांगायचे मी पडायला शिकत नाही, मी चालायला शिकतो. आणि एक दिवशी चालायला शिकलो ना मग मॅरेथॉन मध्ये पण जातो. तर आपलं मॅरेथॉन गाठायची एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी इश्यू येणार. आता बघा आज जवळजवळ 11चं टायमिंग दिलं, 11:30 सरांना आपण चालू करू तर आपले लोक जर 12 वाजले तरी येत नाही, 12:30 वाजले तरी. तर हे जे इश्यू येणार नक्की येणार. आणि आपण आपल्याला सगळ्यांना आपण वेळ पाळायला पाहिजे हे नक्की. समोर वेळ पाळायला ज्याची गॅरंटी नाही. मी बघितलं आम्ही याला पण उशीर झाला तर सर त्याच्या अगोदर येऊन बसली होती. ऍक्च्युली त्या माणसं स्वतःच्या कामावर प्रेम आहे ना तो हा विचार नाही करते किती लोक कधी आली काय आली. माझा मी आलो. थँक्स सर, खरंच तुमच्याकडून परत एकदा ते शिकायला मिळाला. टाइम मॅनेजमेंट की त्यांनी हा नाही विचार केला की लोक कधी येतील, लोक आल्यावर मी पोहोचतो, माझा मी पोहोचणार. सेम आपल्याला पण उद्या हीच सगळी फील्डवर लावायला लागणार आहे की मी पोहोचणार. कारण नेटवर्क मार्केटिंग आहे लोकांचा व्यवसाय. लोक आलं म्हणतात त्याच्यानंतर 4 तास लावतात. मला वाटतं बऱ्याच जणांचा अनुभव असेल. आता गाडी कुठे कॉर्नर नाही, कधीच कॉर्नर पास होत नाही. नो डाऊट हे करायला लागणार आहे. आता आपले पण लोक ते अर्धा तास आलं म्हणून आता सांगितलं त्यांनी जस्ट आता मात्र गॅरंटेड 5 मिनिटात पोहोचताय. तर हे सगळे आपल्याला असे एक्सपिरियन्स घेत, हेच नॉलेज घेत, कारण हेच पुढे येतं आपल्याला. कारण आपण जेव्हा पुढच्या कुठल्या प्रोग्राम असं गेला त्यावेळेस आपण इतकं कुल असं राहतो मागच्याच क्लासेस झालं. तर हळूहळू सवय लागेल सिस्टीम मध्ये लोकांना. आणि मग एक दिवस असा येतो लोक आपली वाट बघतात. आज आपण लोकांची वाट बघतो. खात्री आहे तो दिवस येतोच की मग लोक आपली वाट बघतात. घरी सूर्य लवकर जायला लागतं. सर आम्ही नंतर असं करतो की 11 वाजून 5 मिनिटांना दार लॉक म्हणजे लॉक. तर लोक मग 11च्या येऊन बसतात. आज आपल्याला लोकांची वाट बघायला लागते. हळूहळू ही सवय लावायला लागते. तर येणाऱ्या काळात बरेच ट्रेनिंग आहे. मला माइंडसेट आणि स्किल सेट हा माझा आवडता विषय इकडे. कारण कुठल्याही क्षेत्रात असेल तर 2 गोष्टी महत्वाच्या, माइंडसेट पण पाहिजे आणि स्किल सेट पण पाहिजे. आता पण तिथं स्किल सेट केलं नॉलेज घेऊन. येणाऱ्या काळात मला वाटतं जाता माइंडसेट पण आपण बरंच करून घेऊ आणि दोन्हीचा वापर करून आपल्याला या एका उंचीवर घेऊन जाऊ. मायगेनिक बरोबर पुढे जायचेच. आणि सरांनी ज्या पद्धतीने खरं तर मागचे मी आता सरांच्या बरोबर 3-4 महिने जास्त म्हणजे अगदी जवळ आहे. आणि त्या कंडिशन मधलं कुठल्या कंडिशन मधून इथपर्यंत त्यांनी आणलंय ना हॅट्स ऑफ. तर मला खात्री आहे की आपण सगळे 90 कोटीचा आकडा नेहमी म्हणतात ना तर या सगळ्याच्या माध्यमातून पोहोचू. थँक्यू. सरांनी आताच आपल्याला सांगितलं की हे जे काही प्रोडक्ट तुमच्या समोर मांडलेले आहेत मायविलीचे तर हे प्रोडक्ट
फक्त असे आता काल परवाचे किंवा कुठून मार्केटमधून उचलून आणलेले नाहीयेत. त्याच्या पाठीमागे डॉक्टर अजय सरांची 10 वर्षांची मेहनत लागलेली आहे. 10 वर्ष त्यांनी रिसर्च करून हे प्रोडक्ट आपल्या समोर आणलेले आहेत. म्हणून त्या प्रोडक्टच्या आज तेवढ्या लेवलला ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे आणि त्याचे त्या लेवलला रिझल्ट आहे. आज जर आपण पाहिलं तर ऑर्गॅनिक प्रोडक्ट मध्ये उत्पन्न कमी मिळतं, पण आता तुम्ही रिझल्ट ऐकले की उत्पन्न सुद्धा 25 ते 30% उत्पन्न वाढतं याच्या माध्यमातून. आणि त्याशिवाय आपण लोकांना ऑर्गॅनिक गोष्टी देणार आहोत. तर याच आपण पूर्ण ट्रेनिंग यापुढे घेणार आहोत. तर त्या ट्रेनिंगसाठी आपण सगळे गोष्टी आहोत. आणि जर कंपनीच्या थोडंसं 2 मिनिटांनी पुढे कंपनीच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर मायवेदिस ही जी कंपनी आहे, तर ही कंपनी गेल्या आम्ही 6-8 महिने झाले कंपनी सोबत काम करत आहोत. पण आपली कंपनी आता जाऊन 2 एप्रिलला रजिस्टर झालेली आहे. 2 एप्रिल पासून खऱ्या अर्थाने कंपनी रजिस्टर झाली आणि 8 एप्रिलला कंपनी लॉन्च झाली गोव्यामध्ये. 300 लोकांसोबत कंपनीने प्रोग्राम लॉन्च केलाय. आज जर पाहायचं म्हटलं तर कंपनी आपल्या 18 राज्यामध्ये काम करते. म्हणजे पॅन इंडिया जे आपण म्हणतो, तर पॅन इंडिया आपल्या कंपनीचं काम चालू झालेलं आहे. तर हा कारभार फक्त ह्या 4 भिंतींच्या आतला नाहीये, तर ऑलरेडी खूप भारतभर पसरलेला आहे. पण कुठल्याही कामाची सुरुवात 4 भिंतीतूनच होत असते. तशी ही आता आपण मी मगाशीच म्हटलं की आपला संपूर्ण भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. त्या कृषी प्रधान देशाची सुरुवात म्हणजे ऍग्रिकल्चरची सुरुवात आपण या 4 भिंतींच्या माध्यमातून करत आहोत. की आज आपण इथं सगळेजण जे बसलेलो आहोत, तर हे एक ट्रेनिंग घेण्यासाठी बसलेलो आहोत. उद्या जाऊन तुम्ही मी सगळेजण आपण ट्रेनर असणार आहोत. कारण अजय सर आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये नाही पॉसिबल त्यांना पोहोचणं, कारण आपण त्यांच्या त्या लेवलला ट्रेनिंग घेणार आहोत. कुठे एखाद्या मोठ्या हॉलमध्ये 100, 200, 500, 1000 लोकांच्या मध्ये त्यांचं ट्रेनिंग असणार आहे. आज तुमच्याशी ते 1 to 1 मध्ये बोलणार आहोत. म्हणजे आपण खूप भाग्यशाली आहोत की आज आपण त्यांच्याशी 1 to 1 चर्चा करणार आहोत. 1 to 1 ट्रेनिंग आपल्याला त्यांचं मिळणार आहे. उद्या ज्यावेळेस हा कारभार मोठा होईल, ज्यावेळेस 500, 1000 लोकांच्या जाईल, त्यावेळेस आपण कुठेतरी एका खुर्चीवर बसलेला असेल आणि तिथून सरांना आपण स्क्रीनवरती पाहणार आहोत. ही पोझिशन लवकरच येणार आहे. कारण आज जर आपण पाहायला गेलं तर आपल्या पण परिसरामध्ये जर पाहिलं तर सगळीकडे जर हडपसर सोडलं तर पुढे संपूर्ण शेतीचा परिसर चालू होतो. या साईडला जर वडकी वगैरे जर हडपसर इकडचा पण भाग सोडला पुरंदर भागात जाताना, तर त्याही ठिकाणी संपूर्ण शेतीचा भाग चालू होतो. पाठीमागे जर आपण सिंहगड जर पास केलं तर तिथं पलीकडे पण सगळे शेती, म्हणजे आपल्या पुण्याच्या 20 किलोमीटरचा जर भाग सोडला, 15-20 किलोमीटरचा, 15-20 किलोमीटर पूर्ण पसरलेला आहे 4 दिशेला, पण त्याच्या पलीकडे सगळा ऍग्रिकल्चरचा भाग आहे आणि संपूर्ण शेतीचा आहे. म्हणजे प्रत्येक गावागावात आणि गावातल्या घराघरात शेतकरी आहे आणि त्या प्रत्येक शेतकऱ्याला आपलं प्रोडक्ट लागणार आहे. आणि त्या प्रोडक्टचा प्रचार आणि प्रसार आपल्यापासून सुरुवात होत आहे. कारण आपण याचा आज या सगळ्या गोष्टींचं नॉलेज घेणार आहोत, शिकणार आहोत. घरी गेल्याच्या नंतर आपली जी काही शेती आहे त्या शेतावरती आपण याचे डेमो पण करणार आहोत. त्याचे डेमो केल्याच्या नंतर तेच डेमो आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये व्हिडिओच्या द्वारे आपलं जे काही पीक आहे त्याचे पहिल्यांदा आपण व्हिडिओ घेणार आहोत. त्याच्यानंतर त्याचे फोटोज असतील, व्हिडिओ असतील ते घेणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्या तारखेला त्याच्या फवारण्या करताल तर त्या तारखे तुम्हाला मांडून ठेवायची तुमच्या कॅलेंडरवरती वगैरे किंवा मोबाईलमध्ये मेसेजमध्ये. आणि नंतर 21व्या दिवशी त्याचे, 15व्या दिवशी, 7व्या दिवशी, 15व्या दिवशी, 21व्या दिवशी असे त्याचे रिझल्ट आपल्याला पाहिजे आहेत की कुठल्या वेळेत काय रिझल्ट आपल्याला या प्रोडक्टचा आलेला आहे. आणि हे रिझल्ट एवढी क्रांती करणार आहेत की येणारा एक शेतकरी गावातला तुमच्या शेतावरती, तुमच्या प्लॉटवरती व्हिजिट केल्याशिवाय राहणार नाही आणि तो तुम्हाला प्रोडक्ट मागितल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यावेळेस तो व्यक्ती तुमच्याकडे प्रोडक्ट घ्यायला येणार आहे त्यावेळेस तुम्ही जे काही तुमच्या शेतामध्ये प्रोडक्ट स्वतःसाठी वापरणार आहात तर ते 100 नाही 200% तुमचे प्रोडक्ट फ्री झालेले असतील. तर अशा पद्धतीने हा सगळा कारभार याच्या पुढे होणार आहे. तो कशा पद्धतीने होणार आहे, काय होणार आहे, हे सगळं आपण आता येणाऱ्या पुढच्या प्रोग्राम मध्ये समजून घेणार आहोत. तर आता सर्वांना थोडक्यात मी परिचय पण करून देते. आज आपल्याला जे ट्रेनिंग देणारे आहेत तर ते अजय सर आहेत, डॉक्टर अजय सर, की ज्यांनी या प्रोडक्टचा 10 वर्ष रिसर्च केलेला आहे. ते तुमच्या बरोबर पुढचे 2-3 तास चर्चा करणार आहेत. त्या प्रोडक्टला लाईव्ह आपण काही डेमो पण पाहणार आहोत त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आपल्या मायवेदिस या कंपनीचे चेअरमन डॉक्टर PK प्रताप सर हे सुद्धा आपल्या सोबत उपस्थित आहेत. तर आपल्याला त्यांचंही थोडंसं नॉलेज नंतर शेवटी भेटणार आहे. त्यांचे 4 शब्द आपल्याला ऐकायला मिळणार आहेतच की कंपनी कशा पद्धतीने ते पुढे घेऊन चाललेले आहेत आणि कशा पद्धतीने रन होणार आहेत त्या सर्व गोष्टी आपण समजून घेणार आहोत. तसं मला वाटतं आता मी विलंब न करता सरांना इन्व्हाइट करते. तसो प्लीज वेलकम अजय सर.
मला असं वाटत होतं की ठीक है, वो मेरा जो भी डिस्कशन होगा ये थोड़ा मराठी थोड़ा इंग्लिश थोड़ा हिंदी ये सब कॉम्बिनेशन होगा। प्रेजेंटेशन भी मैंने हिंदी में बनाया तो मुझे लगा सब जगह से यहाँ पे लोग आ रहे हैं तो लैंग्वेज शुड नॉट बी अ बैरियर। तो मेरे बारे में अगर कहना है तो एग्रीकल्चर फील्ड में मैं पोस्ट ग्रेजुएट हूँ एग्रीकल्चर में, और इस एग्रीकल्चर फील्ड में मैं लास्ट 38 साल से काम कर रहा हूँ। बहुत अलग अलग लेवल्स पे इसमें मैंने काम किया है, तो अलग अलग लेवल्स पे मैंने इसमें काम किया है। राइट फ्रॉम फार्मर लेवल से डीलर्स, डिस्ट्रीब्यूटर्स, कंपनीज, ये सभी लेवल पे मेरा काम किया है। और एक जो मैं मानता हूँ कि एग्रीकल्चर में जो भी रिसर्च आज हो रहा है या जो भी रिसर्च आज तक हुआ है उसमें एक मुद्दा जो है वो बहुत ज्यादा हाईलाइट नहीं हुआ है, आणि तो मुद्दा म्हणजे शेतकऱ्याला शेती करताना अडचणी काय येतात किंवा जे ॲग्रो इनपुट्स आहेत ते जे लोक विकतात, डीलर, डिस्ट्रीब्युटर, कन्सल्टंट्स, यांना शेतकऱ्यापर्यंत त्यांचे प्रोडक्ट्स द्यायला आणि त्या प्रोडक्ट्सची इफिकसी मिळवून द्यायला काय अडचणी येतात आहे, तर या गोष्टींकडे फारसं रिसर्च आजपर्यंत भारतात झालेलं नव्हतं, ग्लोबली खूप झालेलं आहे। तर आम्ही जे रिसर्च केले आणि त्या रिसर्चचा जे रिझल्ट आहेत त्या रिसर्च मधून जे प्रोडक्ट्स आज आम्ही तुम्हाला इंट्रोड्यूस करतो आहे, तर त्याचा सगळा बेस जो आहे तो काय अडचणी शेतकऱ्यांना येतात आहे, काय अडचणी ट्रेडला येतात आहे, याचा बेस धरून हे सगळं रिसर्च झालं आहे आणि जास्तीत जास्त अडचणी सॉल्व्ह करायचा प्रयत्न आम्ही आमच्या प्रोडक्ट्सद्वारे केलेला आहे। आता शेतकऱ्यांना आणि प्रॅक्टिकली ज्या अडचणी येतात त्या असंख्य आहे, त्या सगळ्या दूर करणं तर पॉसिबल नाही आहे। कारण एक माझं असं मत आहे की आज दुर्दैवाने आपल्या देशात जर कोणाला 3 मुलं असतील आणि त्यांचं जर इंट्रोडक्शन करून द्यायचं असेल, आई वडील इंट्रोडक्शन असं करतात की हा माझा मुलगा आहे, हा डॉक्टर आहे, हा माझा मुलगा आहे इंजिनियर आहे, खूप मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत काम करतोय, आणि हा तिसरा नाही, हा काही खास करत नाही, हा शेती। तर ही जी इंट्रोडक्शन करण्याची पद्धत निर्माण झाली आहे ती फार दुर्दैवी आहे। कारण डॉक्टर असेल तर त्यांनी एक सेट सब्जेक्ट्सचा अभ्यास केलेला असतो। तुम्ही डॉक्टरला फिजिक्सचं काही विचारलं तर त्याला किंवा माहिती नसेल। इंजिनियर आहे, ज्या फील्डचा इंजिनियर आहे तेवढ्या सेट्स सब्जेक्ट्सचा त्यांनी अभ्यास केला असतो। सिव्हिल इंजिनियरला तुम्ही जर विचारलं मेट्रोलॉजीचं, मेट्रोलॉजी म्हणजे वातावरण किंवा हा जो सगळा अभ्यास आहे मेट्रोलॉजी म्हणतात, सिव्हिल इंजिनियरला तुम्ही मेट्रोलॉजीचं विचारलं तर त्याला काही माहिती नसतो। पण शेतकरी हा असा व्यक्ती आहे की त्याला सगळं आहे, त्याला थोडंफार मेडिकल मधलं ऑफकोर्स तिथे वेटरनरी आलं त्याचं नॉलेज असायला पाहिजे की जर गाईचं दूध कमी झालं तर त्याचे कारण काय आहेत, किंवा गाई जर चारा खात नाहीये तर त्याचे कारण काय आहेत, त्याला काय करायला पाहिजे, ही प्राथमिक माहिती त्याला असायला पाहिजे। शेतीतली म्हणजे शेतीत तर सगळंच आहे, त्यात तुम्हाला बायोलॉजी आहे, केमिस्ट्री आहे, ॲग्रोनॉमी आहे, सगळंच आहे। याचं जे बेसिक नॉलेज आहे ते त्याला यायला पाहिजे। केमिस्ट्री यायला पाहिजे की कुठला मॉलिक्यूल कुठलं घटक आपल्या शेतात वापरायला पाहिजे, हे नॉलेज येतं, हे केमिस्ट्री मधून येतं। ऑफकोर्स तो खूप मोठ्या शब्दांमध्ये, मोठ्या टेक्निकल शब्दांमध्ये बोलू शकणार नाही, पण त्याला माहिती आहे
की हे केमिकल वापरलं तर माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. त्याला फिजिक्स यायला पाहिजे. फिजिक्स याच्यासाठी यायला पाहिजे की आपल्या शेतात जर इरिगेशन करायचंय तर स्लोप कुठून काढायला पाहिजे, त्याचे कॅनॉल्स कसे बनायला पाहिजे, त्याचे जे कालवे बनतात ते कसे बनायला पाहिजे, हे सगळं फिजिक्स मधला प्रकार आहे. हा त्याला यायला पाहिजे. मेट्रोलॉजी यायला पाहिजे. त्याला अंदाज येतो शेतकऱ्याला प्रत्येक की 24 तासानंतर पाऊस पडणार. तर हा जो अभ्यास आहे हाही त्याला यायला पाहिजे आणि तो येतो. तर हे बंडल ऑफ नॉलेज असणारा जो व्यक्ती आहे तो शेतकरी, तर त्याला कमी लेखून भागणार नाही, कारण तो जगाला पोशिंदा आहे. तो पिकवतो तेव्हा तरच आपल्याला खायला मिळतं आणि इतकं सगळं नॉलेजचा भंडार आहे. तर अशा शेतकऱ्यांसोबत जेव्हा आपण काम करतो तर पहिली गोष्ट तर आपल्या मनात त्याविषयी, त्या शेतकऱ्यांविषयी, त्या कम्युनिटीविषयी खूप जास्त रिस्पेक्ट असायला पाहिजे. आणि जे काही आपण त्याच्यासाठी आणतोय, कारण काय होतं की शेतकरी हा थोडासा नैम प्राणी, नाही म्हणजे थोडासा संकोची वृत्तीचा आहे. तो फारसा असा तुम्हाला भांडताना दिसणार नाही. जसं अर्बन पॉप्युलेशन आहे, तुम्ही 10 आंबे घेतले त्याला 1 आंबा संख्या असेल तरी तुम्ही त्या 2 दुकानदाराशी भांडता, तसं तो करत नाही. पण त्याची जाणीव आपण घेऊन आपण त्याला काय रिकमेंड करतोय, का रिकमेंड करतोय, त्याची सिच्युएशन काय आहे, त्याला त्याची गरज काय आहे, ही एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन देणं हे आपलं कर्तव्य होतं. कारण तुम्ही त्याला काही सांगितलं तर तो शेवटी तुमचा रिस्पेक्ट करून तुम्हाला शेवटी चहा बाजूनच ते शेताच्या बाहेर काढाय. पण तो काही ऐकतो म्हणून आपण काही सांगायचं हे ऍज अ माणूस म्हणून, ऍज अ पर्सनॅलिटी म्हणून हे चुकीचं आहे. त्यामुळे आपण जे त्याला सांगतोय तर याच्यात 3 प्रश्न जे आहेत त्याची उत्तर आपल्याकडे पाहिले पाहिजे. हे मी तुला का सांगतोय, याच्यापासून तुझा फायदा काय होणार आहे, आणि हे वापरल्यामुळे तुझे प्रॉब्लेम्स जे आहेत किंवा हे वापरणं तुला किती सोयीस्कर होणार आहे. हे 3-4 प्रश्न जे ते व्हाय आपले क्लिअर पाहिजे. आपले जर ते व्हाय क्लिअर असतील तरच आपण त्याला ते सगळं सांगू शकतो. तर आता आपण जे टेक्नॉलॉजी इथे बघणार आहे त्याला इन्फॉर्मेशन टॅबलेट टेक्नॉलॉजी म्हणतात. जसं मॅडमनी करेक्टली सांगितलं की ही टेक्नॉलॉजी आम्ही डेव्हलप केलेली आहे भारतात आणि फक्त आम्हालाच माहिती आहे की इन्फॉर्मेशन टॅबलेट शेतीसाठी जी इन्फॉर्मेशन, ऍग्रिकल्चरसाठी जी इन्फॉर्मेशन टॅबलेट यूज होते ती मॅन्युफॅक्चर कशी करायची, त्याच्यात काय टाकायचं, ते प्रोडक्ट कसं असायला पाहिजे याचं नो-हाऊ, याची एक्सपर्टाईज आमच्याकडे. आता इन्फॉर्मेशन टॅबलेट तर तुम्ही फार्मामध्ये पण पाहिजे असेल. म्हणजे डिस्प्रिन पण ती इन्फॉर्मेशन टॅबलेट आहे. तुमच्या व्हिटॅमिन सीच्या टॅबलेट्स येतात ते सगळे इन्फॉर्मेशन टॅबलेट्स आहेत. तर इन्फॉर्मेशन टॅबलेट तयार करणं हे काही रॉकेट सायन्स नाही आहे. इन्फॉर्मेशन टॅबलेट कुठलीही कंपनी करू शकते. पण ती इन्फॉर्मेशन टॅबलेट जेव्हा तुम्ही शेतीत वापरता तर त्याचे रिझल्ट कसे यायला पाहिजे तर ही एक्सपर्टाईज आहे. आणि या एक्सपर्टाईजसाठी आम्ही गेली 10-15 वर्ष सतत काम करतोय. बरेच प्रोडक्ट्स आम्ही आणलेले आहेत आणि आमच्या प्रत्येक प्रोडक्टच्या मागे एक स्टोरी. तर ती स्टोरी काय आहे, ते प्रोडक्ट काय आहे, आपण पुढे बघू. तर मी जसं पहिल्यांदा म्हटलं की आम्ही जे प्रोडक्ट्स तुमच्यासाठी आणले तर ते प्रॉब्लेम्सचं सोल्युशन. तर प्रॉब्लेम्स शेतकऱ्याला कुठलाही इनपुट वापरताना मग भले तो जमिनीतून जे देत असू दे किंवा त्याचे स्प्रेइंग करत असू दे, तर ते वापरताना त्याला जे जे प्रॉब्लेम्स येतात ते प्रॉब्लेम्स आपण आपल्या सगळ्या प्रोडक्ट्स मधून काढले आहेत. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम काय होतोय की जे औषध वापरतोय किंवा जी खतं वापरतोय, जे
न्यूट्रिशन वापरतोय ते 100% विरघळत. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठलेही खत बघितलं, डीएपी बघितलं, तर डीएपी तुम्हाला 2 वर्षानंतर तुमच्या शेतात त्याचे दाणे दिसतात, कारण ते 100% विरघळत. त्याच्यामुळे न्यूट्रिशनचा लॉस होतो, त्याच्या पैशाचा लॉस होतो. तर हा एक प्रॉब्लेम आपण आपल्या प्रोडक्ट मधून काढलेला आहे. दुसरा सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे कुठल्याही प्रोडक्टचं, प्रोडक्ट माझं असू दे, दुसऱ्या कंपनीचं असू दे की कोणाचंही असू दे, कुठल्याही प्रोडक्टचं रिझल्ट येण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काही असेल तर त्याचा डोस असतो. आणि तो डोस आपल्या शेतकऱ्याला मोजणं हे अशक्य आहे. समजा तुम्ही त्याला लिक्विड दिलं आणि त्याला म्हटलं की तुला 25 ml वापरायचे, तर प्रत्येकच वेळेला त्याच्याकडे काही मेजरिंग कॅप नसते. तो काय करतो, झाकण उघडतो, झाकण 2 झाकणं लागले, 3 झाकणं लागले. आता ते झाकण किती ml आहे त्यालाही माहिती नसतं आणि त्या कंपनीलाही माहिती नसतं. मग त्याला जिथे तुम्ही 25 ml सांगताय तिथे तो एका 15 ml वापरेल, नाही तर त्याला असं वाटतं की जास्ती औषध टाकल्यामुळे जास्ती चांगले रिझल्ट मिळतील म्हणून तिथे 40 वापरेल. जिथे 15 वापरले तिथे रिझल्ट येणार नाही, जिथे 40 वापरले तिथे नुकसान. एक तर पैशाचं होईल, त्याच्या पानांवर स्कॉर्चिंग येईल, पानं जळतील, पिवळे पडतील, हे सगळे इफेक्ट होतात. तर याचं सोल्युशन काय? याचं सोल्युशन हीच जी आहे ती एफर्वेसंट टॅबलेट. तर ही वापरताना शेतकऱ्याला कधीही डोस त्याचा चुकणार नाही. त्याप्रमाणे हे आम्ही निर्माण करतो, त्याप्रमाणे याच्या जे काही घटक आहे ते टाकले जातात. तर एक टॅबलेट एका पंपात वापरायची. एक पंप म्हणजे तो 15 ते 20 लिटरचा कोणताही पंप असतो. काही आता 20 लिटर पर्यंत पंप आले, पहिले 16 लिटरचा पंप असायचा, पण 15 ते 20 लिटर पाण्याच्या पंपात एक टॅबलेट त्याला नुसती फाडून टाकून द्यायची. त्याच्यामुळे डोस कसा मोजायचा हा प्रॉब्लेम त्याच्यामुळे नाहीये. एक टॅबलेट टाकली की डोस परफेक्ट होणार आहे. 10 टॅबलेट हा एकाचा डोस आहे. नॉर्मली जे समजलं जातं ते 150 ते 200 लिटर पाणी एका एकराला एका फवारणीला लागतं. त्याच्यात 10 पंप होतो. तर तो प्रॉब्लेम आपण याच्यातून काढलेला आहे. हे पण दिसतंय ना, आपण या साईडवर येतात. तर डोस मध्ये कधीही चूक होणार नाही. दुसरं, जी औषधं जे न्यूट्रिशन शेतकरी घेतोय ते त्याला किंमत आणि ते स्वस्त नाही. तर या प्रोडक्टमुळे त्याचं जे स्पिलिंग लॉसेस आहे, म्हणजे वाया जाणाऱ्याचं जे प्रमाण आहे ते बिलकुल 0 असतं. कारण पावडर घेतली तर पावडर टाकताना ती वाऱ्याने उडणार आहे, त्याच्यामुळे त्याचे लॉसेस होतात. कुठलं लिक्विड वापरतोय तर ते मोजताना पंपात टाकताना त्याच्या सांगू शकतं, त्याच्यामुळे त्याचे लॉसेस होतात. टॅबलेटमुळे त्याचा हा लॉस कुठंच होणार नाही. म्हणजे जितके पैसे देऊन तो हे प्रोडक्ट घेतोय त्या पूर्ण पैशांचा पूर्ण मोबदला त्याला मिळतो. तर जी टेक्नॉलॉजी ज्याबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत, तर ती टेक्नॉलॉजी काय आहे? एक तर त्याचे रिझल्ट जे आहेत ते इमिजिएट तुम्हाला कुठलंही प्रोडक्ट वापरलं तर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी ॲपरंट रिझल्ट त्याचे तुम्हाला मिळतात. जर काही इक्विपमेंट्स जर त्याचे रिझल्ट तुम्ही कॅल्क्युलेट केले किंवा मॉनिटर केले तर आम्ही तुम्हाला आमच्या प्रोडक्टचे रिझल्ट 24 तासात दाखवू. पण त्याच्यासाठी काही इक्विपमेंट्स लागतील, ते नेकेड आईज डोळ्यांना एकदम एका दिवसात दिसत नाही. पण 24 तासात काही इक्विपमेंट्स असे आहेत की त्यानुसार त्याचे रिझल्ट आम्ही तुम्हाला दाखवून देऊ शकतो. समान परिणाम म्हणजे
डोस कधी चुकत नाही, त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला सेमच रिझल्ट त्या प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहे. आणि गुणवत्ता उच्च आहे त्याची. जे इन्ग्रेडियंट्स आम्ही वापरतो ते सगळे वर्ल्ड क्लास इन्ग्रेडियंट्स वापरून आणि जी आधुनिक टेक्नॉलॉजी आहे, जे आधुनिक मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल्स वापरूनच हे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत हे मॅन्युफॅक्चर होतात आणि तसे इन्ग्रेडियंट वापरल्यामुळे त्याचे रिझल्ट जे आहेत ते तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे दिसून येतात. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, हे जे रिप्रेझेंटेशन आहे 100% विरघळणाऱ्या टॅबलेट्स आहेत. ही टॅबलेट तुम्ही पाण्यात टाकल्यावर 2 मिनिटात ही पूर्ण विरघळते. ही कशी विरघळते मी त्याचा एक डेमो देईन नंतर. त्यानंतर उपयोग खूप सोपा आहे, इज ऑफ हँडलिंग आहे. या टॅबलेट्समुळे आणि याच्या साईजमुळे तुम्ही एका बॅकपॅक मध्ये 200 एकरचं मटेरियल घेऊन जाऊ शकता. कारण याचं वजन जे आहे ते 25 ग्राम. एक जी टॅबलेट आहे 2.5 ग्राम, वजन 25 ग्राम आहे आणि बॉक्स एवढासा. तर असे 500 बॉक्स तुम्ही एका बॅकपॅक मध्ये घेऊन जाऊ शकता. हा याचा खूप फायदा होतो. सटीक मात्रा म्हणजे प्रत्येक वेळेला तुमचा डोस जो आहे तो जो डोस आम्ही रिकमेंड केलेला आहे तोच डोस तुम्हाला मिळतो. बेहतर अवशोषण म्हणजे कुठलाही जेव्हा तुम्ही जो प्रोडक्ट वापरता तर त्याचे रिझल्ट जे आहेत त्याच्या पेनिट्रेशन आणि ऍब्झॉर्प्शन इनटू द प्लांट सिस्टम त्याच्यावर अवलंबून असतात आणि त्याच्यानुसार त्याचे डोस ठरतात. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही हे प्रोडक्ट बघितलं, शेती दुसऱ्याकडेच करतात तिथे, म्हणजे किंवा शेतकऱ्यांची सगळे संलग्न आहे. तर हे मायक्रोन्यूट्रिएंट जो प्रोडक्ट आहे याचा आपण एक एक्झाम्पल घेऊ. मायक्रोन्यूट्रिएंट पावडर जी मार्केटमध्ये मिळते चिमेटेड, तर ती एकरी किती वापरल्या जाते हे तुम्ही सांगू शकेल मला? एकरी त्याचा डोस असतो 250 ग्राम. म्हणजे एका पंपात 20 ते 25 ग्राम पावडर टाकून ती स्प्रे केला जाते. सेम प्रोडक्ट, सेम इन्ग्रेडियंट असलेलं. आपण म्हणतोय की एकरी फक्त 25 ग्राम, तरी 250 ग्राम पेक्षा तुम्हाला याचे चांगले रिझल्ट असते. हे का? याच्या मागे एक वेगळी टेक्नॉलॉजी परत इथे वापरल्या जाते, त्याला म्हणतात नॅनो टेक्नॉलॉजी. तर नॅनो टेक्नॉलॉजी काय होतं की थोडंसं जास्ती टेक्निकल जातं. याच्याबद्दल तुम्हाला किती फिल्टर करून तुमच्या शेतकऱ्यांना सांगायचंय हे तुम्ही ठरवा. तर कुठल्या पान जर आपण कुठलेही घेतलं तर पानांमध्ये पोर्स असतात, म्हणजे छिद्र असतात ज्याच्यातून पेनिट्रेशन होतं. तर हे छिद्र जे आहे ते 3 मायक्रॉन पेक्षाही कमी साईजचे असतात आणि 3 मायक्रॉन पेक्षा जास्त पार्टिकल साईजचं काही तुम्ही स्प्रे केलं तर ते पेनिट्रेट होत नाही किंवा ते 100% पेनिट्रेट होत नाही. तर आपण काय करतो की जे काही इन्ग्रेडियंट्स याच्यात वापरलेले आहेत तर हे नॅनो फॉर्म मध्ये, हे 200 ते 400 नॅनोमीटर एवढ्या साईजचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सोपं याच्यात सांगायचं, आपला एक केस आहे, या केसाचे 10 कोटी जर भाग केले तर त्याचा एक भाग म्हणजे नॅनोमीटर. हे इतके सूक्ष्म असतात आणि हे एवढे सूक्ष्म असल्यामुळे जितकं काही तुम्ही द्याल ते सगळं जे स्टोमॅटो आहे, जे स्टोमॅटो ओपनिंग जे पानावरचे छिद्र आहेत त्याच्यापेक्षा बऱ्याच कमी साईजचे हे कण असतात. त्याच्यामुळे 100% जेवढं तुम्ही टाकताय तेवढं सगळ्याच्या सगळं तुमच्या प्लॅन्टच्या सिस्टीम मध्ये शोषल्या जातात आणि त्याच्यामुळे हे कमी लागतं आणि त्याच्यामुळे याचे रिझल्ट. हा इथे एक
शेतकरी तुम्हाला हे सगळं विचारते की आम्ही तर 250 ग्राम वापरतोय, तुम्ही सांगता हे 25 ग्राम वापरायला, मग याचे रिझल्ट कसे? तर मग हे सांगताना तुम्हाला इथे मी एक कंपॅरिझन दिलेलं आहे. पारंपरिक आपले जे काही पावडर्स आहेत, लिक्विड्स आहेत, त्याच्या अगेन्स्ट टॅबलेट्स. तर पावडरमध्ये ती पावडर पूर्ण जर विरघळली तर ते टँकमध्ये खाली बसते, तुमचे नोझल्स चोक होतात. तो प्रॉब्लेम तुम्हाला टॅबलेटमध्ये कधीच येणार नाही, कारण हे 100% सोल्युबल असतं. अंदाजानं काम चालतं, किती टाकलंय माहिती नाही. याच्यात डोस चुकला तर रिझल्ट व्हॅरी करतात, याच्यात डोस कधी चुकणार नाही. याच्यात फिजिकल वेस्टेज खूप होतं. जसं मी पहिले सांगितलं की पावडर उडते किंवा लिक्विड सांगतं, याच्यात तुम्हाला 100% त्याचा फायदा होतो. आणि धीमा और असमान असा म्हणजे ऍब्झॉर्प्शन आणि पेनिट्रेशन हे हळू असल्यामुळे तुम्हाला त्या इन्ग्रेडियंटचा जो असर तुमच्या प्लॅनवर दिसायला पाहिजे तो लगेच दिसत नाही. एफर्मेशन टॅबलेट्स ज्या आहेत त्या इमिजिएटली शोषल्या जातात, इमिजिएटली पेनिट्रेट होतात, त्याच्यामुळे त्यांचे रिझल्ट तुम्हाला 24 तासातही मोजून दाखवू शकतो. तुम्हाला एक वेगळ्या प्रोडक्ट्स आहेत, हे युट्यूबवर तुम्ही बघू शकता. ठीक आहे, म्हणजे सांगतो 3 तासात क्लोरोफिल कंटेंट जे असतं पानामध्ये, पानात हरितद्रव्य असतं, त्या हरितद्रव्यांनी आणि सनलाईटमुळे पान आपलं जे फूड आहे ते तयार करतं, त्याला क्लोरोफिल म्हणतात. तर आम्ही तुम्हाला प्रूव्ह करू शकतो, एखादा जर आपण मोठा शेतकरी मेळावा वगैरे घेतला तर तिथे त्या मशीन चालवून ते आपण मोजूनही दाखवू शकतो की हे प्रोडक्ट्स वापरल्यानंतर वापरण्याच्या आधीचं क्लोरोफिल कंटेंट आपण मोजू शकतो आणि 3 तासांनी त्याचं क्लोरोफिल कंटेंट किती वाढलंय हे आम्ही तुम्हाला बोलू शकतो. म्हणजे याचे रिझल्ट प्लांटमध्ये आपल्या डोळ्याला जरी दिसत नसतील तरी 3 तासात याचं काम प्लांटमध्ये सुरू होतं. तर तुमच्या मार्फत आपण जे प्रोडक्ट्स देतो आहे तर हे आज मेजरली 4 प्रोडक्ट्स आहेत. पण या टेक्नॉलॉजीला एकदा तुम्ही स्वतः कॉन्फिडंट झाले, तुमचे शेतकरी कॉन्फिडंट झाले तर सरांच्या पद्धतीने आपण असे पाहिजे तेवढे प्रोडक्ट्स तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. पहिलं जे आहे ते वेदिक कार्ब. वेदिक कार्ब ही जी बॅग दिसते तुम्हाला 4 किलोची, वेदिक कार्ब म्हणजे हे ऑर्गॅनिक कार्बन. ऑर्गॅनिक कार्बन याला मराठीत म्हणतात सेंद्रिय कार्बन. तर प्लांट जे आहे हे 100% कार्बन. माती जी आहे त्याच्यात कार्बनचं पर्सेंटेज खूप जास्ती असायला पाहिजे. म्हणजे आजपासून जर 50 वर्षापूर्वीची शेती आपण जर बघितली 50 वर्षाच्या पूर्वीची शेती जर आपण बघितली तेव्हा 50 किंवा 60-70 वर्षापूर्वी जेव्हा फर्टिलायझर्स नव्हते तेव्हा सुद्धा उत्पन्न यायचं, तेव्हा सुद्धा जे पीक आहे ते पीक पोचल्या जायचं. तर हे का जायचं? कारण त्या जमिनीत तेवढी ताकद होती, त्याच्यात सेंद्रिय कर्बचं पर्सेंटेज जेवढं पाहिजे आहे तेवढं त्याच्यात होतं आणि त्याच्यामुळे नुसत्या शेणखतावर तुम्हाला पीक घेता येतं. पण आज शेतकरी 5 गोण्या 10 गोण्या एकरी असं फर्टिलायझर वापरायला लागला आणि याच्यामुळे तुमच्या जमिनीची जी सुपीकता आहे, कार्बन नायट्रोजन रेशिओ CN रेशिओ म्हणतात, तर तो CN रेशिओ हा पूर्णपणे डिप्लीट झाला आहे. जिथं
3% सेंद्रिय कर्म असायला पाहिजे आयडियली चांगलं पीक येण्यासाठी. तिथे आज भारतातलं जे सेंद्रिय कर्म आहे ते फक्त 0.2 ते 0.5. याचा असं काय प्रवासामुळे उशिरा आले आतापर्यंत जे काही आपण कव्हर केलंय ते परत एकदा रिकॅप करूया. नंतर तिकडूनच तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू करा. तर 3% सेंद्रिय कर्म असायला पाहिजे. तिथे 0.2 ते 0.5 सेंद्रिय कर्म आज आपल्या जमिनीत आहे. तर सेंद्रिय कर्म का महत्वाचं? आज जे आपण चोपण जमीन म्हणतो, बऱ्याच ठिकाणी आता प्रत्येक भागात वेगवेगळे शब्द असतील. चोपण जमीन झाली आहे किंवा अजून काही काही शब्द असतील. हा क्षारयुक्त झाली आहे किंवा तुम्ही इरिगेशन दिलं की तुमच्या जमिनीवर एक पांढरा थर दिसतो तुम्हाला. तर हे काय आहे की हे सेंद्रिय कर्म कमी झाल्यामुळे तुमची जमीन हळूहळू डेड होते. आणि याचा परिणाम काय होतो? याचा परिणाम एकच होतो की जी काही खतं तुम्ही टाकताय, म्हणजे 50 वर्षापूर्वी जर एका एकराला 25 किलो युरिया टाकला तरी तो सफिशियंट असायचा, कारण तो 25 किलो युरियामधून तो अपटेक व्हायचा. आज त्या 25 किलोचा 100 किलो आहे, तरी पण तुमचं पीक जसं पहिले दिसायचं तसं दिसत नाही. कारण त्याचा जो अपटेक आहे, म्हणजे प्लांटला मिळण्याची जी मात्रा आहे ती कमी झाली. तर सेंद्रिय कर्म तुमच्या जमिनीतून कमी झालं की सगळ्यात मोठा इफेक्ट जो होतो तो तुमचा अपटेक होतो. जितकी खतं तुम्ही टाकली आहे त्याचे 10% खतं आज तुमच्या पिकांना मिळतात. 90% जी आहे ती लीच होतात आहे, म्हणजे जमिनीत पर्कोनेट होतात आहे किंवा पाण्यासोबत वाहून जातात. दुसरा असं तुमच्या जमिनीतलं जे मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी आहे, म्हणजे मायक्रोबियल थोडं इंग्लिश कळेल काय नाही कळलं तर मला सांगा तुम्ही म्हणून कारण मला तिथं शब्द आठवले. तर ती मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी आहे, जे बॅक्टेरियाज आहे, जे फंगस आहे, जे फ्रेंडली आहे, तर याची ऍक्टिव्हिटी ही कमी झालेली आहे. कारण यांचं खाद्य जे ते सेंद्रिय कर्म, ते सेंद्रिय कर्म खाद्य नाहीये. केमिकल्स तुमच्या सगळ्या जमिनीत पडलेले आहेत, त्याच्यामुळे मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी कमी झाली आहे. मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे तुमच्या जमिनीतली जी पोरोसिटी आहे, म्हणजे भुसभुशीतपणा आहे, तो भुसभुशीतपणा आता नाहीसा झाला. तुमची जमीन कडक झाली आणि ती कडक झाली आहे, त्याच्यामुळे परत तुमचे मुळांची वाढ जी आहे ती रिस्ट्रिक्ट झाली आहे, मुळांची वाढ होते. तर हा सगळा परिणाम सेंद्रिय कर्म कमी झाला. तर सगळ्यात पहिले आपल्याला जे करायचं आहे याचे रिझल्ट तुम्हाला टाकल्याबरोबर 4थ्या दिवशी दिसणार नाही, पण हे टाकत गेलं तर 2, 3, 4, 5 महिन्यानंतर किंवा एक पीक निघालं तर दुसऱ्या पिकात याचे रिझल्ट तुम्हाला दिसणार. तर हे 4 किलो एकरी सेंद्रिय कर्म तुम्हाला टाकायचंय. एका एकरात 4 किलोचीच बॅग आहे. आणि हे तुम्ही जेव्हा जेव्हा खतं देता तर प्रत्येक खताच्या डोसमध्ये 4 किलो एकरी हे तुम्हाला वापरायचं. जितकं जास्तीत जास्त हे तुम्ही वापरत जाल तेवढी जास्तीत जास्त तुमचं जे खतं तुम्ही टाकताय ते तुमच्या पिकाला उपलब्ध होईल. एकदा हे तुम्ही कुठल्याही रासायनिक खतासोबत टाकू शकता, शेणखतासोबत टाकू शकता, किंवा नुसतं आता 4 किलो एका एकरात पेरवणं हे पॉसिबल नाही होत. त्यामुळे काही शेतकरी रेतीत मिक्स करून, मातीत मिक्स करूनही ते पूर्ण क्षेत्राला देतात. तर हे तुम्हाला प्रत्येक जमीन तयार करण्यापासून तर जेव्हा जेव्हा तुम्ही खतं देताय प्रत्येक डोस मध्ये 4 किलो
वापरायची सवय तुमच्या शेतकऱ्याला लावणं हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे त्याचं बरंच होणार. सेंद्रिय कर्म हे आहे 4 किलो पर एकर याचा डोस आहे. हे सगळं तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. जे मला दाखवायचंय ते आता आपण हे कार्प जे पाण्याद्वारे सोडलं ते चालूच नाही. हे पाण्यात विरघळणार नाही वेगळं. हे तुम्हाला जमिनीतच द्यायचंय. पाण्यात विरघळण्यासाठी याचा लिक्विड फॉर्म्युलेशन पण आहे. तर जेव्हा तुम्हाला गरज पडेल तुम्ही तुमच्या मॅनेजमेंटला सांगा तर आम्ही ते लिक्विड फॉर्म्युलेशन तुम्हाला सप्लाय करू शकतो. पण सध्या आपल्याकडे जे आहे ते ग्रॅन्युल्स मध्ये आणि हे ग्रॅन्युल्स जे आहेत ते जमिनीतच जाते. तर याच्यात ग्रॅन्युल्स आपल्या मार्केटमध्ये भरपूर विकल्या जातात. खूप प्रकारचे ग्रॅन्युल्स आहेत. ह्युमिकचे ग्रॅन्युल आहे, अमिनो ऍसिडचे ग्रॅन्युल आहे, कार्बनचे ग्रॅन्युल असे बऱ्याच प्रकार. तर याच्यात तुम्हाला कारण तुम्ही जेव्हा शेतकऱ्यांना भेटाल तर तुम्ही एक शेतीचे डॉक्टर म्हणून त्याच्या समोर जाणार. तर तुम्हाला तुमच्या प्रोडक्टमध्ये आणि मार्केटमधल्या प्रोडक्टमध्ये काय अंतर आहे हे तुम्हाला माहिती असणं आणि हे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगता येणं हे खूप गरजेचं आहे. तरच तुमच्या प्रोडक्टची व्हॅल्यू तिथे वाढेल. तर 2 प्रकारचे ग्रॅन्युल्स हे तुम्हाला आज मार्केटमध्ये मिळतील. एक असतं बेंटोनाइट ग्रॅन्युल. बेंटोनाइटला कोटिंग असलेला ग्रॅन्युल आणि दुसरं प्रिल्ड ग्रॅन्युल. तर बेंटोनाइट जी आहे तर बेंटोनाइट हे फिलर मटेरियल आहे. बेंटोनाइट नावाची माती असते तर त्याचे ग्रॅन्युल्स असतात. हे बेंटोनाइट स्वतः हे तुमच्या जमिनीसाठी तुमच्या पिकासाठी याचा उपयोग शून्य आहे. फक्त याच्यात जेवढं काही कार्बन आहे तर हे द्यायचं कसं याचे कारण समजा 4 किलो मधून एक 15-20% कार्बन म्हणजे 15-20% कार्बन द्यायचं कसं तर त्याच्यासाठी त्याचे ग्रॅन्युल बनवायचे कसे म्हणून ते बेंटोनाइट हे फिलर मटेरियल वापरलं जातं. याची प्रोडक्शन जी सिस्टीम आहे ती सोपी आहे. ती तुम्ही घरी पण करू शकता. बेंटोनाइटचे जे ग्रॅन्युल्स आहेत त्याच्यावर कार्बनचा स्प्रे केला जातो आणि त्याला त्या कार्बनचं कोटिंग केलं जातं आणि ते बेंटोनाइट ग्रॅन्युल्स तुम्ही परत तुमच्या शेतात टाकता. हे काम कसं करतात बेंटोनाइट शेतात गेल्यानंतर जी कार्बनचं कोटिंग आहे ते कार्बनचं कोटिंग सोल्युबल होतं तुमच्या पिकाला मिळतं. त्याचा म्हणजे उपयोग संपला. बेंटोनाइटचे ग्रॅन्युल्स हे तुमच्या शेतात तसेच पडलेले असतात कारण याचा काहीच उपयोग नाही. हे विरघळत पण नाही. विरघळायला खूप दिवस लागतात आणि विरघळले जरी तरी ती माती जशी तुमच्या शेतातली. आपण काय करतो आपले जे ग्रॅन्युल्स आहे याला म्हणतात प्रिल्ड ग्रॅन्युल्स. तर प्रिल्ड ग्रॅन्युल्स म्हणजे काय आपण ग्रॅन्युल फॉर्म करताना कुठलंही फिलर मटेरियल वापरतो. आपलं फिलर मटेरियल आहे ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे सेंद्रिय खत. तुम्ही जर हे उघडून बघितलं याचा वास घेतला तर तुम्हाला शेणखताचा वास होतो. तर सेंद्रिय खत जे ऑर्गॅनिक मॅन्युअर जे आहे त्याची पावडर प्लस त्याच्यात जे काही प्रमाणात ऑर्गॅनिक कार्बन टाकायचं आहे ते इन्ग्रेडियंट या 2 पावडर्स मिक्स केल्या जातात आणि त्याच्यानंतर आपल्या होमिओपॅथीच्या गोळ्या असतात तसे गोळ्या तयार केल्या जातात. याला म्हणतात प्रिल्ड. याच्यात कुठलाही बेंटोनाइट वापरलेलं नाही. म्हणजे हे 100% जे आहे ते तुमच्या जमिनीसाठी वापरल्या जाईल. जमिनीला उपयोग होईल, तुमच्या पिकाला उपयोग होईल. सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक मॅन्युअर जे आहे ते तर फायदेशीर आहे सगळ्यांना माहिती आहे. सेंद्रिय कर्म त्याच्यासोबत आहे आणि त्याच्यामुळे हे 100% याचा उपयोग तुम्हाला होतो. याच्यामध्ये
याचं निर्माण जे होतं ते कोटिंग आहे, आपलं प्रेलिंग आहे. रिलीज जे आहे हे रिलीज म्हणजे कार्बन मिळण्याची जी प्रक्रिया आहे हे फक्त ते कोटेड जे कार्बन आहे तेवढं तुमच्या जमिनीच्या वरच्या स्तराला मिळतं. हे आपलं जे रिलीज होतं ते ऑर्गॅनिक कार्बन आणि त्याच्यात ऑर्गॅनिक मॅन्युअर असल्यामुळे ते हळूहळू विरघळून स्लो रिलीज मध्ये तुम्हाला मिळतं. त्यामुळे याचा जो परिणाम आहे हा जास्ती दिवस टिकला जातो. त्याच्यानंतर बेंटोनाइट आहे, त्याच्यात बेंटोनाइट असल्यामुळे हे तुमच्या मायक्रोबियल ऍक्टिव्हिटीसाठी काही मदत करत नाही. मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी अजून सोप्या शब्दात म्हणायचं तर गांडूळ, तुमच्या शेतात गांडूळ वाढवणे वगैरे हे सगळे मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी. ते बेंटोनाइट तुमच्या गांडुळांना किंवा बाकी जे काही जीवाणू आहेत चांगले फ्रेंडली जीवाणू हे वाढवण्यात काही मदत करत नाही. पण गांडुळाचं किंवा बाकी जीवाणूंचं जे खाद्य आहे ते ऑर्गॅनिक मॅन्युअर जे आपल्या ग्रॅन्युल्स मध्ये, त्याच्यामुळे तुमच्या इथलं मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी तुमच्या जमिनीतली वाढते. प्रदर्शन म्हटलं तर ते मध्यम तुम्हाला बेंटोनाइट ग्रॅन्युल्स मध्यम तुम्हाला रिझल्ट देतील, पण याचे रिझल्ट जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात. आणि याच्यामुळे दुसरी जी समस्या असते ती वॉटर रिटेन्शनची, म्हणजे तुमची जमीन जी आहे ती पाणी किती धरून राहते हे पण खूप महत्वाचं असतं. बेंटोनाइट हे तुमचं वॉटर रिटेन्शन कपॅसिटी म्हणजे पाणी धरून राहण्याच्या क्षमतेला काही उपयोगाचं नाही. ते तुमचे पाणी धरून राहायची क्षमता वाढवत नाही. पण ऑर्गॅनिक कार्बन प्लस ऑर्गॅनिक मॅन्युअर याच्यामुळे तुमच्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ती वाढते. हे फक्त आपल्या प्रोडक्ट मध्ये होऊ शकतं. तर एवढंच प्रोडक्ट आहे पण एवढा मोठा डिफरन्स. आणि याच्यामुळे याची जी मॅन्युफॅक्चरिंग स्टाईल आहे, जी मॅन्युफॅक्चरिंग इन्ग्रेडियंट्स आहे हे थोडेसे महाग असल्यामुळे थोडासा याच्यात रेट डिफरन्स तुम्हाला कोणी जर म्हणालं, आता मी रेटमध्ये जाणार नाही किती आहे काय आहे, पण कोणी जर म्हणालं की मार्केटमध्ये हे आल्याला फलाना रेटमध्ये मिळते पण तुमचं 20% महाग आहे, तर मग ते महाग का याचं एक्सप्लेनेशन हेच. त्याच्यानंतर दुसरं जे महत्वाचं प्रोडक्ट आहे जे प्रत्येक पिकाला 100% लागतं, पण बऱ्याच वेळेला शेतकरी ते केव्हा द्यायला पाहिजे किंवा ते द्यायला पाहिजे का याचा अंदाज बांधू शकत नाही. हे आहेत मायक्रोन्यूट्रिएंट्स. शेतीमध्ये टोटल जे आहे ते 3 म्हणजे तुमचं नत्र, सुरत, पालाश, NPK हे मेजर जे खूप मोठ्या प्रमाणात लागतात, जे तुमचं युरिया, सुपर फॉस्फेट, पोटॅश हे करतात, DAP वगैरे हे करतात. दुय्यम खतं जी आहे ती कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर ही थोड्या कमी प्रमाणात लागतात. आणि मायक्रो म्हणजे सूक्ष्म ही फार कमी प्रमाणात लागतात, पण याचा उपयोग आणि याची आवश्यकता प्रत्येक पिकाला असतेच. तर हे असे 6 मेजर मायक्रोन्यूट्रिएंट्स जे आहेत ते वेदिक न्यूट्री या टॅबलेट मध्ये आहे, तुमच्या समोर जी ठेवली आहे या टॅबलेट मध्ये 6 आहेत. तुम्ही मागे जर बघितलं तर त्याचे पर्सेंटेज दिलेले आहेत. हे पर्सेंटेज बघितलं तर खूप कमी आहे, 2%, 3%, 0.5%, पण हे पिकाला तेवढंच कारण हे मायक्रो हे सूक्ष्म आहे. याच्यात तुम्हाला फेरस म्हणजे लोह मिळतं, झिंक, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम, मॅंगनीज हे सगळे घटक मिळून हे प्रोडक्ट तयार. तर जेव्हा कधी तुमचं पीक थोडं पिवळं दिसतंय किंवा तजेला नाही असं मरगळल्यासारखं पीक दिसतंय
तेव्हा ओळखून घ्यायचं की ही मायक्रोन्यूट्रिएंट डेफिशियन्सी आहे, तेव्हा हे प्रोडक्ट तुम्ही रिकमेंड करू शकता. किंवा हे प्रोडक्ट प्रत्येक स्प्रे सोबत जरी शेतकऱ्यांनी मारलं तरी त्याचा फायदाच होईल. मग तो स्प्रे न्यूट्रिशनचा असू द्या, इन्सेक्टिसाइडचा असू द्या, फंगिसाइडचा असू द्या, कुठलाही असू द्या, त्याच्यासोबत हे तुम्हाला मिक्स करून रिकमेंड करायचं. डोस तोच आहे, 1 टॅबलेट पर पंप किंवा 10 टॅबलेट एका एकरा. पण याच्यामुळे जी मायक्रोन्यूट्रिएंट डेफिशियन्सी तुमची होते, पर्टिक्युलरली झिंक हे आपल्या महाराष्ट्राच्या जमिनीत खूप कमी आहे, त्यामुळे झिंकची आवश्यकता प्रत्येक पिकाला प्रत्येक वेळी असते. केव्हाही पाहिलं तर झिंक डेफिशियन्सी तुम्हाला दिसतेच. झिंकमुळे तुमचं पीक थोडंसं हिरवगार होईल, तजेला येईल त्याच्यावर, त्याचं फूड प्रोडक्शन जे आहे तुमच्या पिकाचं ते वाढेल. त्यानंतर दुसरं महत्वाचं जे आहे ते बोरॉन जर कमी झालं तर जे फळबागा करत असतील त्यांना अनुभव आहे, याच्यातले शेतीवर बोलतो स्वतः काय म्हणजे पिकं काय असतात. तर जे फळबागा करतात तर किंवा आपल्याला मार्केटमध्ये आपण जेव्हा फळ घ्यायला जातो, समजा डाळिंब घ्यायला गेलो तर काही डाळिंब क्रॅक झालेले दिसतात. तर हे जे क्रॅकिंग वगैरे आहे किंवा फळाची गुणवत्ता जी आहे ती बोरॉनवर अवलंबून असते. तसं प्रत्येक घटकाचा एक वेगळा उपयोग आहे, एक वेगळं महत्व आहे. तर एवढं फोडून तुम्हाला शेतकऱ्याला सांगायची गरज नाही. शेतकऱ्याला हे सांगायचं, शेतकऱ्याला नुसतं मायक्रोन्यूट्रिएंट म्हटलं तर त्याला माहिती आहे काय. तर त्याला एवढं सांगायचं की जे 250 ग्राम मायक्रोन्यूट्रिएंटची पावडर तू वापरतो ती तुला वापरायची गरज नाही. हे 25 ग्राम त्या 250 ग्राम पेक्षाही जास्त. सगळ्या सोबत हे जेवढे प्रोडक्ट मी तुम्हाला सांगतोय हे तुम्ही सगळ्या कीटकनाशकांसोबत, सगळ्या बुरशीनाशकांसोबत, इव्हन सगळ्या विडीसाइड सोबत म्हणजे तुमचं तणनाशक यांच्यासोबत वापरू शकता. हे सगळे कॉम्पॅटेबल आहे. तिसरा जो महत्वाचा भाग आहे, आपण जमीन बघितली, मायक्रोन्यूट्रिएंट डेफिशियन्सी बघितली, त्याच्यामुळे ग्रोथ हॅम्पर होते, वाढ जी आहे ती कमकुवत होते. तिसरा जो सगळ्यात महत्वाचा कुठल्याही पिकासाठी जी स्टेज आहे ती फ्लॉवरिंग. तर फ्लॉवरिंग स्टेजमध्ये व्यवस्थित औषधं जर वापरल्या नाही गेली तर कमकुवत फ्लॉवरिंग होईल. फुलं कमी लागले तर सेटिंग कमी होईल, फळं कमी लागतील, फळं कमी लागले तर तुमचं उत्पन्न कमी होईल. तर वेदिक फ्लोरा हे जे प्रोडक्ट आहे तर हे बायोस्टिम्युलंट आहे, ज्याच्यामुळे फूल वाढतं, फूल कळी वाढते. आता कोणी त्याला फुलकळी म्हणतात, कोणी फ्लोरा म्हणतात, म्हणजे इन शॉर्ट फुलं वाढतात. याच्यामुळे जास्त फुलं लागतील. दुसरं काही पिकं अशी असतात की ज्याच्यात मादी फुलांचं महत्व जास्ती असतं. मादी फुलं जर जास्त लागली तर फळधारणा जास्ती होते, त्याच्यामुळे मादी फुलांची पर्सेंटेज वाढतं. फुलगळ बऱ्याच ठिकाणी दिसते, त्याचे कारण भरपूर आहेत. कधी ढगाळ वातावरण असलं तरी फुलगळ तुम्हाला दिसते, किंवा तुम्ही जास्ती नत्र टाकलं तरी फुलगळ होते, नैसर्गिक होते, कधी शेतकऱ्यांच्या चुकांमुळे होते. तर ती फुलगळ जी आहे ती फुलगळ याच्यामुळे थांबते. चौथा सगळ्यात महत्वाचा भाग असतो, कारण आपल्याला फुलांशी काही घेणं देणं नाही, आपल्याला फळ पाहिजे. म्हणजे ते फळ तुमचं गहू असेल किंवा फळ असेल वॉटेवर. तर फुलांचं कन्व्हर्सेशन फ्रुट्समध्ये, फ्रूट जिथे जिथे मी शब्द वापरतोय, फ्रूट म्हणजे तुमचं, आमच्या शब्दात फ्रूट म्हणजे गव्हाला पण आम्ही फ्रूटच म्हणतो, भाताला धानाला पण आम्ही फ्रूटच म्हणतो, टोमॅटोला फ्रूट म्हणतो, ऍपलला फ्रूट म्हणतो. फ्रूट म्हणजे तुमचं उत्पन्न. तर फुलांचं फळांमध्ये जे कन्व्हर्सेशन आहे
कन्व्हर्जनचा पर्सेंटेज वाढलं, त्याच्यामुळे तुम्हाला फुलं जास्ती लागलेली मिळतील. जसं मला वाटतं सरांनी सांगितलं की कोंबडीला जिथे 32 दाणे असायला पाहिजे तिथे 55 दाणे दिसतात गव्हाच्या. तर हे जे आहे हे म्हणजे गव्हाचा फुलोरा तर 100, पण जिथं हे वापरलेलं नाहीये तिथे कन्व्हर्जन रेट जो आहे तो समजा 32%. जिथे त्यामुळे 32 दाणे दिसतात कोंबडी. जिथे हे वापरलंय पर्सेंटेज कन्व्हर्जन पर्सेंटेज 55%, त्याच्यामुळे तिथे तुम्हाला 55 दाणे दिसतात. तर हा सगळा इफेक्ट या एका प्रोडक्टमुळे होतो. डोस सेम आहे, 1 टॅबलेट पर पंप किंवा 10 टॅबलेट एका एकराला. तिसरं महत्वाचं जे प्रोडक्ट आहे वेदिक न्यूट्रीचं तुम्हाला सांगितलं मी, मायक्रोन्यूट्रिएंट्स, वेदिक फ्लोरा, त्याच्यामुळे तुमचं फूल वाढतं. आणि फूल वाढताना आता एक ह्याच्यात अजून महत्वाचं जे तुम्ही शेतकऱ्यांना सांगू शकता किंवा जे चांगले शेतकरी आहे हे तुम्हाला हा प्रश्नही विचारू शकते की हे प्रोडक्ट समजा फ्लावरिंगच्या वेळेला तुम्ही वापरलं तर मधमाशीला काही हानी होते का? कारण परागीकरण पॉलिनेशन जे आहे ते मधमाशीने होतं आणि पॉलिनेशन जर झालं नाही तर फुलाचं फळात रूपांतर होतं. तर हे आपले जेवढे प्रोडक्ट्स आहेत त्यांच्यामुळे मधमाशी मोर्टॅलिटी म्हणजे मधमाशीला काहीही नुकसान होत नाही. त्यामुळे पॉलिनेटर मधमाशीला पॉलिनेटर म्हणतात. तर हे पॉलिनेटर सेफ प्रोडक्ट्स आहेत. याच्यामुळे तुमचं पॉलिनेशन वाढतं, परागीकरण वाढलं की तुमचं उत्पन्न वाढतं. वेदिक फ्रूट आतापर्यंत आपला जो प्रवास झाला पिकाचा हा जास्त फळं किंवा जास्त उत्पन्न मिळण्यासाठी झालेला. जे काही आपण वापरतो ते उत्पन्न वाढीसाठी वापरतो. उत्पन्न केव्हा वाढणार आहे? जेव्हा तुमचं जे काही उत्पन्न आहे फळ असेल किंवा म्हणजे धान्य असेल त्याची साईज, क्वालिटी, शायनिंग, वेट हे वाढलं तर तुमचं उत्पन्न वाढतं. तर हे वाढायचं काम करतं तुमचं वेदिक फ्रूट. म्हणजे नावं पण आम्ही तसेच दिलेले आहेत. वेदिक न्यूट्री म्हणजे न्यूट्रिशन वाढवेल, तुमची ग्रोथ करेल. वेदिक फ्लोरा म्हणजे फ्लावरिंग वाढवेल. वेदिक फ्रूट म्हणजे तुमची फ्रूट साईज, तुमच्या फळांची संख्या, गुणवत्ता, साईज, वेट हे सगळं वाढतं. याच्यामुळे काय काय परिणाम होतात? जे फळ झाडं आहे जिथं गोडी लागते तर तिथे ब्रिक्स वाढतो. ब्रिक्स म्हणजे साखरेचं प्रमाण त्याच्यातलं वाढतं, गर वाढतो, साईज वाढते, दाणा चांगला भरला जातो. दाण्यावरची जी चमक आहे ती चमक चांगली राहते. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी असं पण बघितलं जातं की प्री मॅच्युअर फ्रूट ड्रॉप जो होतो म्हणजे फळ लहान असतानाच गळून जातं काही कारणांमुळे. तर याला प्री मॅच्युअर फ्रूट ड्रॉप म्हणतात. तर हे अनैसर्गिक किंवा अपक्व फ्रूट गळ, फळांची गळ ही गळ थांबवते. त्याच्यामुळे जेवढी फळं लागली आहेत तेवढं सगळं तुमच्या पदरात पडणार. एक प्रश्न होता याच्यामध्ये सगळ्या फळांसाठी सारखं आहे. सॉरी, सगळ्या फळांसाठी प्रमाण सगळ्या पिकांसाठी पिकांसाठी जेव्हा मी तेच म्हणतो, जेव्हा आम्ही फळ म्हणतो आमच्यासाठी गव्हाचं दाणं एक फळ. बरोबर. तर हे सगळ्या पिकांसाठी कॉमन आहे. आपण जे प्रोडक्ट निर्माण केलेले आहेत ते स्टेज नुसार केलेले आणि या ज्या स्टेज आहेत या सगळ्या पिकांमध्ये असतात. म्हणजे राईट फ्रॉम ऍपल टू म्हणजे तुमची ज्वारी असते. सगळ्यात फ्लोराईड आहे, सगळ्यात ग्रोथ होणार आहे, सगळ्यात फळं लागणार आहे,
सगळ्या फळांची डेव्हलपमेंट करतो. त्यामुळे आपण त्या स्टेजसाठी हे प्रोडक्ट्स केले. म्हणजे आपल्या शेतामध्ये जे काय पीक घेतो, गहू, बाजरी, ज्वारी, ऊस, ते सगळ्यांसाठी हे टोटली सगळे प्रोडक्ट आपण यूज करतो. सगळ्यांसाठी हे प्रोडक्ट यूज करू शकतात त्या स्टेजवर. म्हणजे आता फुल लागायची स्टेज आली तर तुम्ही फ्लोरा वापरा. फळं लागली आहेत किंवा तुमची उंडी लागली आहे किंवा तुमच्या काचाचे बोंड लागायला सुरुवात झाली आहे, पाते लागायला सुरुवात झाली आहे. पाते लागताना तुम्ही कापसाचं जर म्हणाल तर पाते लागताना फ्लोरा वापरा. जेव्हा बोंड लागतील तेव्हा फ्रूट वापरा. असं प्रत्येक पीक असतं. समजा ऊस किंवा मका आपण केली, त्यासाठी कसं टायमिंग त्याचा कसा असतो? ऊसासाठी जे आहे तर ऊसासाठी सगळ्यात जास्त तुम्हाला जर एक तर कार्बन वापरायचे सुरुवातीला खंदणीच्या वेळेला, वाफे बांधण्याच्या वेळेला, जेव्हा जेव्हा खतं टाकल्या जातात प्रत्येक वेळेला कार्बन वापरा. जेवढा कार्बन वापरा तेवढा अपटेक वाढतो. मशागतीच्या वेळेस कार्बन वापरून प्रत्येक वेळेला. त्यानंतर वाढीचा जो हे असतो जेव्हा म्हणजे जेव्हा तुम्ही स्प्रे करू शकता तेव्हा वैदिक न्यूट्रीचा स्प्रे तुम्ही देऊ शकता. वैदिक फ्लोरा तिथे जास्त कामात येणार नाही ऊसात, पण वैदिक फ्रूटचा तुम्ही रेग्युलरली 8 ते 10 दिवसाच्या अंतराने जेव्हापर्यंत स्प्रेइंग पॉसिबल आहे तेव्हापर्यंत याला स्प्रे द्या. नंतर ड्रीप असेल ते तुम्हाला ड्रीप मधूनही देता येतं. फक्त ड्रीप किंवा ड्रेंचिंग आळवणे आपण जे म्हणतो जमिनीत, तर तेव्हा याचे डोस जे आहे प्रत्येक प्रोडक्टचा डबल करायला. म्हणजे एकरी 10 टॅबलेट हा स्प्रेइंगचा डोस आहे, पण ड्रीप मधून आळवणी देताना जो करायचा तुम्हाला 200 लिटर पाण्यात 20 टॅबलेट्स टाकून त्याची आळवणी किंवा ड्रीप मधून द्यायची. पूर्वी ऊसाला पांढरा मावा होत नव्हता. ह्या प्रोडक्ट्स वापरल्यामुळे त्यामुळे काय परिणाम होईल का? त्याचा काही नाही. हे कीटकनाशक नाही, हे सगळं न्यूट्रिशन. पांढरा मावा जो नोकरी मावा ते कीटकनाशक, तर त्याला तुम्हाला कीटकनाशक वापरा. आता जेव्हा आपण हे सगळे औषधं महागाचे शेतकरी वापरतो तेव्हा या औषधांचा उपयोग त्या पिकाला व्हायला पाहिजे, हेही तेवढंच महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला पावसाचं वातावरण असतं तेव्हा सगळ्यात जास्त स्प्रेइंग केल्या जातात, कारण तेव्हाच आपली पिकं असतात शेतात आणि पिकांना हे न्यूट्रिशन असेल, तुमचं औषधं असेल, कीटकनाशक असेल तेव्हा सगळ्यात जास्त लागतात. अशा वेळेला तुम्ही स्प्रे केला 2 तासात पाऊस पडला तर तुमचा जो स्प्रे बरबाद होतो, तो काही तुमच्या उपयोगात येत नाही. तर याच्यासाठी स्टिकर स्प्रेडर हे प्रत्येक, म्हणजे तुझा पाऊस असेल किंवा नसेल, उन्हाळ्यात जरी करायचंय तरी प्रत्येक पंपात स्टिकर स्प्रेडर टाकणं महत्वाचं. आता हे स्टिकर स्प्रेडर जे आहे हे 2 शब्द आहेत, स्टिक आणि स्प्रेडर. एक तर तुम्ही जेव्हा स्टिकर स्प्रेडर टाकून कुठली फवारणी करता तर ते औषध जे आहे हे वाहून जात नाही, हे तुमच्या पानावर चिटकून राहतं, याला स्टिकिंग म्हणतात. प्लस हे स्प्रेड करतं, म्हणजे जेव्हा तुमच्या स्प्रेचा हे जे थेंब जो आहे तो थेंब तुमच्या पानावर पडतं. स्टिकर स्प्रेडर टाकलं असेल तर थेंब असा पसरतो, त्याच्यामुळे पूर्ण पानाची व्याप्ती जी आहे ही पूर्ण वापरल्या जाते. तर हे वेगळ्या पॅकिंग मध्ये ते खूप कॉन्सन्ट्रेटेड आहे. 5 ml फक्त तुम्हाला एका एकरात वापरायचं, सॉरी एका पंपात वापरायचं. हे 10 जे एका एकराचा डोस आहे, हे 5 ml फोडायचं, एका पंपात टाकून द्यायचे आणि प्रत्येक स्प्रेच्या वेळेला शेतकऱ्याला वापरायची सवय. याच्यामुळे त्याचाच फायदा होतो. आणि हे स्पेशलाइज अँप्युल्स आहे, याला अँप्युल म्हणतात, मोदी भाषेत त्याला इंजेक्शन म्हणू शकतो आपण. तर हे स्पेशलाइज अँप्युल्स आहे, हे वापरणं सोपं आहे. इथे हा जो तुम्हाला पांढरा बँड दिसतो, तर इथे तुम्हाला फक्त तुम्ही अंगठ्याने असं दाबलं तर या पांढऱ्या बँड पासून हा पार्ट पूर्ण वेगळा होतो.
म्हणजे हा फुटत नाही, याच्या काचा ज्या आहेत त्या पसरत नाही, याच्या काचा पसरत नाही आणि याच्यामुळे इजा होत. काही अँप्यूल जे असतात ज्याला असा पांढरा बँड नसतो, त्या फिलिंग मध्ये याच्या पद्धती वेगळ्या असतात. इथून फिलिंग केलं जातं आणि इथे सील केलं जातं. एक त्या प्रकारचा अँप्यूल असतो. अँप्यूल अखंड इथून सीलिंग केलं जातं. ते अँप्यूल जेव्हा तुम्ही फोडाल तेव्हा तुमच्या फक्त बोटाच्या ताकदीने ते फोडल्या जात नाही, हे तुम्हाला दगडाने फोडायला पाहिजे. आणि दगडाने जेव्हा फोडतात तर ते काच जो तो शॅटर होतो, म्हणजे काचेचे तुकडे होतात, हे तुम्हाला इजा करू शकतो. याचं फिलिंग हे 2 पार्ट मध्ये आम्हाला मिळतं. हा पार्ट वेगळा येतो, हा पार्ट वेगळा येतो. फिलिंग केलं जातं, नंतर ही कॅप बसवली जाते आणि याला हीट सिलिंग. त्याच्यामुळे हे नुसतं तुम्ही असं प्रेशर केलं तर हे अँप्यूल तुटून जातं. इथे चुकलंय, इथे 5 ml पर 15 लिटर पाणी, 5 ml एका पाऊंडामध्ये. आतापर्यंत आपण जे बघितलं तर हे प्रोडक्ट तुम्ही सुरुवातीपासून तर तुमच्या हार्वेस्टिंग पर्यंत वापरू शकता. पहिलं जे वेदिक कार्ड, जमीन तयार करताना, खतं देताना प्रत्येक खतासोबत. दुसरं जे आहे हे विकास म्हणजे ग्रोथ, वाढ. त्या वाढीच्या काळात तुम्ही वेदिक न्यूट्री वापरू शकता आणि ही औषधं 10 ते 15 दिवसाच्या अंतराने तुम्ही रिपीट करू शकता सगळी औषधं. तिसरा जो स्टेज येतो क्रॉप स्टेज, ती फ्लावरिंग आहे. फ्लावरिंगच्या वेळेला तुम्ही वेदिक फ्लोरा वापरू शकता फ्लावर्स वाढवायला. चौथं जे आहे ते फ्रूट डेव्हलपमेंटच्या वेळेला, कापूस असेल तर बोंडाची वाढ होताना, ऊस असेल तर कांडांचं जे अंतर आहे त्या कांडांचं अंतर वाढायला, गहू, ज्वारी, मका, बाजरी असेल तर तुमचं दाण्याची साईज, दाण्याचं वजन वाढवायला, टोमॅटो, ब्रिंजॉल किंवा कुठल्याही फळभाज्या असतील तर त्याची साईज वाढवायला, फळबागेत तुमच्या फळांची साईज वाढवायला. इथे तुम्हाला वेदिक फ्रूट वापरायचे आणि हे पण तुम्ही रिपीटेडली वापरू शकता. आता पर्टिक्युलर आता पश्चिम महाराष्ट्रातली बरीच मंडळी दिसते, तर पश्चिम महाराष्ट्रात भाजीपाला आपल्याकडे भरपूर आहे. तर भाजीपाला काय असतं की याचं फ्लावरिंग आणि फ्रुट्स हे सायमल्टेनियसली सुरू असतं. तुम्ही तुमचा तोडा झाला की फुलं वाढतात, परत त्याचं फळ लागतं, तिसरी फुलं वाढतात. तर अशा वेळेला त्या स्टेजला म्हणजे आता समजा तुम्ही वेदिक फ्लोरा जे आहे ते कळी अवस्थेत किंवा जस्ट फुल जेव्हा सुरू होतं तेव्हा एकदा वापरलं तर दुसरं फुल केव्हा निघणार आहे, जवळपास 20 ते 25 दिवसांनी, तेव्हा ते परत निघेल. जेव्हा फळं छोटी छोटी लागली तेव्हा वेदिक फ्रूट वापरलं, दुसरी फळं केव्हा लागणार आहे ही निघाल, त्याची कालावधी तशीच 15-20 दिवस असते. मग 15-20 दिवसांनी परत रिपीट करा. असे तुम्हाला रिपीटेड स्प्रे घेता येतात आणि याचा तसा फायदा होतो. हेच आहे सार सगळं इथे लिहिलं. एकत्र वापरू शकतो आपण, एकत्र वापरू शकता, कुठल्याही दुसऱ्या प्रोडक्ट सोबत वापरू शकता. म्हणजे आता तुम्हाला समजा टोमॅटोला वापरायचं तर तिथे फळ आणि फ्रूट सोबत आहे, मग तुम्ही दोन्ही मिक्स करू. तोडणी केल्यानंतर सारखा तोडायला बरोबर तर सारखा स्प्रे केला तर चालतो 20 दिवसानंतर. नाही, एक कसं आहे की एकदा स्प्रे केला तर याचा असं तुम्हाला जवळपास 2 आठवडे पर्यंत राहतो. म्हणजे 15 दिवसाचा असर असतो, तोपर्यंत त्याची स्प्रे करायची गरज नाही. 15 दिवसांनी 20 दिवसांनी परत केला तर पुढचे 15 दिवस अजून तो असर. विषय काय माहिती का, त्या वेळेमध्ये आठवड्यातून 2-3 तोडा नाही हो, असू द्या. तर ते सांगतोय मी तुम्हाला की टोमॅटो मध्ये
तुम्हाला 15 दिवसाची रिझल्ट मिळणार. कीटकनाशक स्प्रे घ्यायला लागतो. हम्म? बुरशीनाशक कीटकनाशक स्प्रे घ्यायला लागतो. टोमॅटोमध्ये तुम्हाला दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी स्प्रे घ्यायचा असतो. प्रत्येक स्प्रे सोबत टॉनिक मारत नाही आपण. नाही. गरज नसते. आणि अजून एक विशेष सर की काय अशी औषधं आहेत केमिकल की ती औषधे दुसरे औषध एक्सेप्ट करत नाही. औषध फुटतं. मिक्स करून चालत नाही. तर याला कॉम्पॅटिबिलिटी म्हणतात. तर हे जी प्रोडक्ट आहे याच्यात फक्त कॉपर सल्फर हे 2 सोडले तर बाकी तुम्ही सगळं मिक्स करू शकता. कॉपर सल्फर. कॉपर सल्फर टाकलं तर म्हणजे पुढचं तयार होतं. हा. पण हे 2 सोडून तुम्ही याच्यात कुठलंही कीटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक, तुमचं NPK किंवा द्यायचं असेल. तणनाशकामध्ये कसं काय सर असं होऊ शकतं? हे जे चालेल. तणनाशकात त्यानंतर आपण तण मारायसाठी औषध वापरतो. मग त्या तणाला हे औषध यूज होईल का डायरेक्ट पिकाला येईल? तर एक म्हणजे याच्यावर अभ्यास झालेला आहे की कुठलंही तणनाशक तुम्ही वापरलं, समजा कांदा आहे, कांद्याला तुम्ही बोर आणि टरकासुपर वापरता, तर हे वापरले की तुमचा कांदा 8 दिवस जो आहे तो पिवळा होणार. कसतो पिवळा होतो. याला म्हणतात विडीसाईड शॉक. तर त्यावेळेला तुम्ही जर वैदिक न्यूट्रिएंट त्याच्यात घालून मारलं तर हा शॉक बसत नाही. पण तुम्ही स्वतः शेती करत असाल तर तुम्ही हे स्वतःसाठी वापरा. पण कुठल्याही शेतकऱ्याला हे रिकमेंड करू नका असं करायला. का? कारण तणनाशक हा खूप नाजूक विषय आहे. समजा त्याच्या चुकीमुळे किंवा चुकीचं तणनाशक वापरल्यामुळे त्याच्या पिकाला काही नुकसान झालं आणि तुम्ही रिकमेंड केलं की माझं हे पण टाक त्याच्यात, तर तो तुमच्या मागे लागेल की तुझ्यामुळे झालं. नवीन काहीतरी वापरलं म्हणून झालं असं त्याला वाटतं. तणनाशक तर मारायसाठी वापरतो आपण, पिकासाठी वापरत नाही. त्यामुळे ह्याचा उपयोग तणनाशकात यूज करून होणारच नाही. होतो. कारण साईडला इफेक्ट आपण होतच नाही. पण आपले चालू पिकावर पण पडणार नाही सर. चालू पिकावर पण ते तणनाशक पडतं कारण ते सिलेक्टिव्ह आहे. आता हा तुम्ही जर ग्लायफोसेट सारखं वापरलं, राऊंडअप सारखं जर वापरलं मग काय उपयोग? तर मग याचा उपयोग. म्हणून मी काय सांगितलं, तुम्ही बोर वापरताय, टरकासुपर वापरताय, इमिजा सायपर, म्हणजे जे पिकात वापरतात ती तणनाशक 2,4-D आहे, याच्यासोबत हे चालू शकतं. पण मी एक खबरदारीचा उपाय म्हणून हे सांगतोय तुम्हाला की शेतकऱ्यांना तुम्ही हे रिकमेंड करू नका की तू तुझ्या तणनाशकात वापर. कारण काही जर चूक झाली त्याच्याकडून तर तो तुम्हाला आणि तुमच्या प्रोडक्टला दोष देईल की तू हे टाकायला लावलं म्हणून असं. रिकमेंड करताना त्यांना हे सांगायचं की तुम्ही आज तणनाशकाचा स्प्रे मारलाय, 2 दिवसानंतर याचा स्प्रे. आपण जे वैदिक कार्ब वापरणार काही पिकांसाठी आपण तणनाशक मारतो. त्यांनी म्हणतो तणनाशक मारल्यामुळे जमिनीत मातीचा जरा पोत खराब होतो. आपल्या ह्याच्यामुळे त्याचं काय असर होणार त्याच्यावर? वैदिक कार्बमुळे तर तुमच्या जमिनीचा पोत सुधारतो. आता जमिनीचा पोत तणनाशकात हे मिक्स केलं तरी काय हरकत नाही. त्यामुळे जमिनीला काय परिणाम होणार नाही. तणनाशकात तुम्ही हे नाही मिक्स करू शकत. नाही. हे तुम्हाला वापरत राहायचं. त्यामुळे तणनाशकामुळे होणारा जो मातीत हे तणनाशकामुळे जे नुकसान आहे तुमच्या जमिनीचं ते कमी होईल. पण तणनाशकात काहीच मिक्स करून करायचं रिकमेंडेशन देऊ नका. तणनाशक मारल्यानंतर 2 दिवसांनी हे मारा. मग तुमचा जो शॉक आहे, तुमचं जे पिवळं पडलेलं आहे ते हे होईल. म्हणजे कार्ब वापरल्यामुळे आपण जमिनीचा पोत सुधारतो समजा. पण तणनाशक मारल्यामुळे परत ते पोत खराब होणार नाही असं काही? खराब होतोच होणारच. तुम्ही फर्टिलायझर DAP यूज केलं तरी तुमच्या जमिनीचा पोत खराब होतच. पण ते वापरणं भाग आहे. वापरावंच लागतं. मग जर तुमचा जमिनीचा पोत खराब होतोय तर मग जमिनीचा पोत कसा सुधारेल अशी पण तुम्हाला काहीतरी वापरायला लागेल ना. म्हणजे जे काही नुकसान आहे ते कमी होईल. बरोबर. तणनाशक फक्त आपले जे सोयाबीन पुन्हा कांदा या पिकामध्ये फक्त यूज करू शकतो. तणनाशकाबरोबर यूज करू शकतो. कारण ते स्वतः वापरलं तर तुम्ही स्वतः वापरणार तर करा, रिकमेंड करू नका. रिकमेंड केलं तरी चालते सर. कारण का चालतंय. तणनाशक आहे ना त्यांना सफिशियंट असणार असतं.
हो, त्याला सिलेक्टिव्ह तणनाशक म्हणतात. मी तेच म्हणतो, जर तुमचं परसूट आहे, तुम्ही सोयाबीन मध्ये वापरता, त्याचा डोज आहे 250 ml पर एकर. त्या शेतकऱ्याने वापरले 500 ml पर एकर, तर ते पिकाला नुकसान होणारच आहे. आणि त्याच्यात तुम्ही सांगितलं की हे टाक, तर तो हे नाही म्हणणार परसूटमुळे झालं. एक विषय आहे सर, शेतकरी कधी पण 10 लिटर म्हणजे 10 पंपाचं औषध दिलं तर आपण शेतकरी कामगाराकडे जर काम करत असेल ना, तर ते ऍक्च्युली 10च करतो किंवा 9 करतो. स्वतः करणार असेल तर 12 करेल आणि दुसऱ्याकडून करून घेत असेल तर कमी होणार. 95% बरोबरच करतात. नाही, 95% जे आहे ते मजुरांवरच आहे. बरोबर आहे ना. स्वतः शेतकरी किती करणार? त्याच्याकडे 25 एकर शेती असेल तर तो 25 एकर स्प्रे करू शकतो. आपण स्टिक रिकमेंड करू शकतो. स्टिक रिकमेंड करू शकतो. स्टिक हे तुम्ही तणनाशकापासून रिकमेंड करू शकतो, याच्यामुळे फायदा होतो. सर, तुम्ही आता 2 पॉईंट सांगितले ना, ज्यानं औषध फुटतं, ते जर एखादा शेतकरी डोस घेत असेल म्हणजे रासायनिक खताच्या डोस मध्ये, तर ते येत असतील कंटेन्स, तर ते आपण कसं यूज करणार? नाही, याच्यात सल्फर म्हणजे जे पेशंट सल्फर देत असताना प्युअर सल्फर आहे किंवा प्युअर कॉपर आहे. जसं तुमचं कॉपर ऑक्सिक्लोराइड COC म्हणतो आपण, ब्लू कॉपर वगैरे, त्याच्यासोबत शक्यतो मिसायचं. म्हणजे पेशंट त्याच्यावर फक्त द्यायचं, ते कंटेन्स एखाद्या प्रोडक्टमध्ये असतील त्यांनी काय करतो, एकच देऊ शकतो. आता हे झालं एक 3, 4, 5 महिन्यापर्यंतच्या पिकापर्यंत. जे पालेभाज्या असतात 1 महिना 1.5 महिन्याच्या आत निघतात, त्यांच्यासाठी यूज केलं तर कसं काय रिझल्ट सगळ्यांना देणार येणारच. तुम्ही हे याला यूज करा, कोथिंबीर, पालक, कोथिंबीर मार्केटमध्ये वेगळंच विकलं, वेगळं दिसणार. त्याचा कलर वाढेल, पानाची रुंदी वाढेल, शायनिंग वाढेल, हे सगळं. आता एका महिन्याचं पीक आहे, ऑफकोर्स तुम्हाला एकदाच वापरायचं. बरोबर, एकदाच वापरावं. 15 दिवस म्हणजे ज्यावेळेस आवश्यकता आहे, पहिला डोस वापरतो त्यावेळेस, टिप्पणी झाल्याच्या नंतरच्या काळात. कोथिंबीर पालकाला 30 दिवसात ते येणार आहे. पहिल्या 5-6 दिवस तुमचं जर्मिनेशन लागेल, उगवायला लागेल. बरोबर आहे. त्याच्यानंतर वाढायला अजून 5-7 दिवस, म्हणजे 10-15 दिवस काय करावं लागत नाही. 10-15 दिवसानंतर स्प्रे करायचं. फक्त न्यूट्री द्यायचं का? हा, म्हणजे पालेभाज्यांना फक्त न्यूट्री दिलं जातो, फक्त न्यूट्री वापरायचं पालेभाज्यांना, बाकी आणि फ्लोराने पण मग शायनिंग वगैरे वाटतं. पालेभाज्या एकच स्प्रे होणार, एकच होणार. फ्लोरा वापरली की पुढच्या स्टेजला फुलकळीची. हा, फ्लोरा वापरला तर मध्ये कोथिंबीरीचं दळण उत्पन्न वाढवायचं. धणे करायला कोथिंबीर लावली असेल तर मग तुम्ही फ्लोरा. काढणीच्या अगोदर 1-2-3 दिवस फवारणी केली, क्षमता वाढते का? थिकनेस, हो, शेल्फ लाईफ वाढते. याच्यावर फ्रूट शेवटच्या टप्प्यात मग काढायचं कसं काय? एक 4-5 दिवस आहे. तर ते काम कसं करते